स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मी तेजस्विनी पोपळगट आणि मी हर्षल हरिश्चंद्र चिपाडे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर आपल्याला इथे आज मुख्य अतिथी लाभलेले सर अभिजित शिंदे सर, सिलेक्टेड ॲज मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. सर completed his graduation as computer engineer from Pune University, selected as Assistant Central Intelligence Officer, Government of India, now dedicated faculty and administrator at Chanakya Mandal Parivar, a public charitable trust and an educational movement started by Sri Avinash Dharmadhikari sir in 1998. Abhijit sir teaches Indian polity and economy, writer of book on Indian Constitution. He is also expertise in career counseling. Thank you sir, तुम्ही इथे आलात. आमच्या सर्वांकडून तुमचे आभार. आणि मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे. मी मॅम यांना विनंती करते की त्यांनी अभिजित सरांचा सन्मान करावा. मी प्रतीक गोस्ते सर, सीसेक क्लबचे हे, त्यांना विनंती करतो की त्यांनी कुमार पवार सर यांचा सत्कार करावा. आपण मागील 7 दिवसापासून सीसॅक वीक इव्हेंट अरेंज केला होता. यामध्ये आपण स्पीच, डिबेट आणि क्विज यासारख्या कॉम्पिटिशन्स घेतल्या होत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आला होता. तर त्याचे प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यात येणार आहे व या सीसॅक वीकची माहिती संदीप सारगर देतील. नमस्कार, मी संदीप सरगर, सेकंड इयर कम्प्युटर, सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट क्लबला प्रेझेंट करत आहे. तर गेल्या 7 दिवसापासून चालू असणारा हा सीसॅक वीक तो आजचा अंतिम टप्प्यात येऊन थांबलेला आहे किंवा अंतिम टप्पा त्याचा चालू आहे. मी सीसॅकचं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. आम्ही सीसॅकमध्ये आमची 21 जणांची टीम आहे जे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करते, सच ॲज MPSC, UPSC, गेट, FCAT अशा प्रकारचे. त्याचबरोबर फील्ड व्हिजिट, अवेअरनेस कॅम्प आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करते. तर मी तुम्हाला थोडक्यात सीसॅक वीकचा ओव्हरव्ह्यू सांगतो. डे 1ला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि इनॉग्रेशन ऑफ सीसॅक वीक झालं ते MPSC UPSC प्रिपरेशन सेमिनार हॉल येथे संपन्न करण्यात आलं. प्रिन्सिपल DR पानगवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यक्रम तिथे संपन्न झाला. डे 2 ला स्पीच कॉम्पिटिशन झालं. त्यासाठी टॉपिक असा होता की नीड फॉर चेंज इन इंडियन एज्युकेशन सिस्टीम. ही कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांसाठी ओपन होती. कॉलेज फर्स्ट इयर ते BE सर्व विद्यार्थी त्यामध्ये पार्टिसिपेट करत होते किंवा केलेले आहेत. ती कॉम्पिटिशन सीसॅक क्लबमध्ये कंडक्ट केली. त्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 प्राइज काढण्यात आले. डे 3 ला डेब्यूट कॉम्पिटिशन घेण्यात आली. यामध्ये सर्व ब्रँचमधील सर्वांनी पार्टिसिपेट दाखवला. तीही सीसॅक क्लबमध्ये कंडक्ट करण्यात आली. डे 4 ला क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आली. क्विज कॉम्पिटिशन ही जनरली आपले नॉलेज बाउंड्री चेक करण्यासाठी घेतली जाते. ती सुद्धा सीसॅक क्लबमध्ये कंडक्ट करण्यात आली. डे 4 ला वर्क फॉर कंट्री या इव्हेंटमध्ये क्लबचे मेंबर आणि कॉलेजमधील काही पार्टिसिपेंटने पार्टिसिपेट केलं. तर त्यामध्ये आपल्या देशाच्या दृष्टीने वेगवेगळ्या आयडियाज रिप्रेझेंट करून त्यांना एक्झिक्यूट करायचं होतं. ती ही ॲक्टिव्हिटी अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झाली. डे 6 ला फील्ड विजिटमध्ये आमच्या क्लब मेंबरचे क्लबमधील सर्व मेंबर ग्रामपंचायत अवसरी ग्रामपंचायत इथे फील्ड विजिट देण्यात आली. त्यामध्ये जे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक होते त्यांनी ॲक्च्युअल ग्रामपंचायत कशी वर्क करते त्याबद्दलची सर्व माहिती त्यांनी दिली. सो अतिशय प्रकारे तो इव्हेंट झाला. त्यानंतर डे 7 ला म्हणजे आजचा दिवस आज असेल गायडन्स सेशन आणि प्राइज सेरेमनी. तर अशा प्रकारे हा वीक संपन्न होत आहे. या वीकमध्ये ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलं मी त्यांचं मनापासून हार्दिक आभार मानतो. आणि ज्या कॉम्पिटिशन दरम्यान जे जज होते त्यांचंही मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला मदत केली किंवा जज म्हणून त्यांनी आमच्या कॉम्पिटिशनसाठी लावले. तर एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू. तर यानंतर स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या आपले स्किल दाखवले आणि त्यामध्ये बऱ्याच त्यांनी क्रमांक पटकवलेले आहेत तर त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आता होणार आहे. तर स्पीच कॉम्पिटिशन मध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे चेतना अरोरा फ्रॉम SC ऑटो. HOD सरांना मी विनंती करते की त्यांनी तिला बक्षीस द्यावं. देन द्वितीय क्रमांक आलेला आहे कशिश शर्मा फ्रॉम SC कॉम्प्युटर. मी HOD सरांना विनंती करते की त्यांनी तिला बक्षीस द्यावं. देन पहिला क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे आयुष पतांगे फ्रॉम FENTC. HOD सरांना विनंती करते की त्यांनी त्याला पारितोषिक द्यावं. तो प्रेझेंट नसेल तर त्याचं कुणी फ्रेंड वगैरे असेल तर त्यांनी घ्यावं ते. देन सेकंड डिबेट कॉम्पिटिशन याच्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे आयुष पतांगरे फ्रॉम FENTC. मी अभिजित सरांना विनंती करते की त्यांनी ते बक्षीस द्यावं. याचप्रमाणे द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे श्रुती डोंगरे फ्रॉम TE मेकॅनिकल. मी अभिजित सरांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक द्यावे.
जाधव फ्रॉम टी इन्स्टिट्यूट. मी अभिजित सरांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक द्यावे. देन थर्ड क्विज कॉम्पिटिशन. यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे आलोक भागवत फ्रॉम FENTC. मी मॅमला विनंती करते की त्यांनी त्याला पारितोषिक द्यावे. देन तृतीय क्रमांक मिळवलेला आहे अभिजित भानगे फ्रॉम FE कॉम्प्युटर. मी मॅमला विनंती करते की त्यांनी त्याला पारितोषिक द्यावे. देन प्रथम क्रमांक मिळवला आहे वेदांत परब फ्रॉम BE सिव्हिल. मी मॅमला विनंती करते की त्यांनी त्याला पारितोषिक द्यावे. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचे. स्वामी विवेकानंद म्हणतात, संघर्ष करणे जितके कठीण तितकेच तुमचे यश शानदार असेल. याच यशाच्या मार्गावर प्रस्थान करत असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिजित शिंदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करावे. तुम्ही बसलं तरी चालणार बरं का, मागची सगळी लोक. असं माईकवर बोलणं किंवा विद्यार्थ्यांपुढे बोलणं हे काही मला नवीन नाहीये. मागच्या 8-9 वर्षापासून मी हेच काम करतोय. जी लोक आली आहेत त्यांना आता पारितोषिक मिळालं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. बहुतांश त्याची पहिल्या नंबरवाली उपस्थित नव्हती बरं काही. अशी पहिली आलेली अशीच असतात. पुढं आपलं काम करायचं, निघून जायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. भगवद्गीतेतला जो आपल्याला सिद्धांत सांगितला की तू काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. UPSCला हे परफेक्ट लागू होते. जी लोक आज आलेली नाहीये त्यांना सांगा की यू आर मेड फॉर UPSC. असं जो कोणी आयुष नावाचं 2-3 नाव घेतलं पण तो काय आला नाही. त्याच्यावरतीनं दुसऱ्या त्याच्या मित्रांनी पारितोषिक स्वीकारलं. प्रतीकने ते आनंदानं आम्हाला बोलवलं आणि विद्यार्थ्यांना इथे आता अगेन मी मार्गदर्शन नाही आपला आहे, तो संवाद असणार आहे, तो टू वे डायलॉग असेल. हा पुढचे एक साधारण 30 किंवा 40 मिनिटं मी तुमच्याशी बोलेन आणि नंतर एक पुढची 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं आपले असतील तर काही तुमचे प्रश्न. मी बोलणारे मुख्यतः 2 गोष्टींवर. एक म्हणजे आत्ता इथं बसलेल्या सगळी लोक ही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षीचे आहेत ना इंजिनिअरिंगच्या, ऑलमोस्ट जवळपास सगळे ना. तर इथून पुढचं तुमचं साधारण 3 किंवा 4 वर्षानंतरचं करिअर, त्या करिअरच्या दिशा आणि त्याला लागून येणारं व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हा नेमका प्रकार काय असतो आणि व्हॉट शुड बी आवर अप्रोच टुवर्ड्स द करिअर अँड द लाईफ इटसेल्फ. सो अगेन टू स्टार्ट विथ, जेव्हा कार्यकर्ते इथे ओळख करून देत होते की अमुक अमुक कुठेतरी सिलेक्शन झालं आहे आणि आता चाणक्य नावाच्या एका शैक्षणिक संस्थेमध्ये जी अविनाश धर्माधिकारी सरांनी आत्तापासून मागच्या 28 वर्षांपूर्वी स्थापन केली त्या शैक्षणिक चळवळीमध्ये आम्ही त्याला ज्ञानयज्ञ हा नाव दिलं. त्या ज्ञानयज्ञामध्ये आम्ही विद्यार्थी काळात आणि आता फॅकल्टी म्हणून आणि पुढच्या काळामध्ये मार्गदर्शक म्हणून आमच्या संविधा आम्ही टाकायचा प्रयत्न करतो. विद्यार्थी म्हणून आत्ताच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असलेले सगळे विद्यार्थी आपलं काय कर्तव्य असतं आणि इथून पुढच्या काळामध्ये आपला अभ्यासाचा आणि आयुष्याचा अप्रोच किंवा ॲटिट्यूड काय असला पाहिजे याच्यावर काही मिनिटं मी पहिली बोलेन.
धर्माधिकारी साहेबांनी जे आम्हाला सांगितलंय तेच मी तुम्हाला खरं तर वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. इथं आलेल्या बहुतांश सगळ्या लोकांनी इंजिनिअरिंग हे फील्ड स्वतः निवडलंय असं मी गृहीत धरतोय. या आपको लाया गया है. तुम्ही आलाय तिकडे स्वतःहून, इकडे म्हणजे अवसारीच्या ह्या गव्हर्नमेंट कॉलेजला नाही, इंजिनिअरिंग फील्ड मध्ये. आणि जी काही तुम्ही निवडली असेल, IT, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, जी कोणती निवडली असेल ती तुम्ही स्वतः निवडलेली आहे का ते आपल्याला मिळालेले मार्क, किंवा 10वी झाल्यानंतर घरच्यांनी सायन्सला पाठवलं, मला जायचं होतं BA ला कारण माझा मित्र किंवा मैत्रीण BA ला गेली होती, मग सायन्सला गेलं तर आता पुढे काय करायचं, तर भाऊ, मोठा भाऊ किंवा कोणीतरी आपलं कुटुंबातलं कोणीतरी इंजिनियर झालं होतं किंवा कोणीच झालं नाही म्हणून तू पहिला व्हावा, घरातला कुलदीपक पहिला इंजिनियर व्हावा असं म्हणून तुम्ही इकडे आलात का, किंवा स्वतःहून स्वयंस्फूर्तीने इंजिनिअरिंग करायला आलात. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड फरक आहे. इट इज डायमेट्रिक अपोजिट. इंजिनिअरिंग स्वतः आता कुठलीही फील्ड आहे, ह्या सगळ्या फील्डला लागू होतं. आपल्याला काय करायचं आणि आपण आता काय करतो सिस्टीम मध्ये, म्हणजे गव्हर्निंग सिस्टीम मध्ये जे आपल्याला लोकशाहीचे शाळेमध्ये पण आपण शिकलेलो असतो, किंवा आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आता सगळ्यांना खरं तर शिकवले जात आहे की लोकशाहीचे 3 स्तंभ, मुख्यतः 3 स्तंभ आपल्याला सांगितले जातात: एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी. चौथा स्तंभ असतो, आता त्याला स्तंभ म्हणायचं का नाही हे आताच्या काळानुसार आपण ठरवायचं. त्याला मीडिया असं नाव दिलेलं आहे, बंकस मीडिया नाव दिलेलं त्याला. तर याच्यातला जो एक्झिक्युटिव्ह नावाचा स्तंभ आहे, त्या एक्झिक्युटिव्ह पिलरने जे कायदे मंडळ म्हणजे लेजिस्लेचर जे कायदे करतात त्या कायद्याचं करायचं असतं इम्प्लिमेंटेशन. या एक्झिक्युटिव्हच्या 2 ब्रांचेस आहेत. पहिल्या ब्रांचला नाव असतं परमनंट एक्झिक्युटिव्ह आणि दुसरी आहे नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह. परमनंट एक्झिक्युटिव्ह इज ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे शासनामध्ये काम करणारी सगळी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी लोक. ते काय करत असतात, सरकारने म्हणून केलेले जे काही धोरणं असतील, जे काही कायदे असतील त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. आता सरकार पण एक्झिक्युटिव्ह मध्येच येत आहे, म्हणून त्यांना परमनंट आणि नॉन परमनंट म्हणजे एकदा तू सेवेत गेलास, काय तुझी IAS म्हणून निवड झाली, IPS म्हणून झाली, काय जी काय व्हायची ती MPSC मधून डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, ABDO जी काय व्हायची ती निवड झाली. निवड झाल्यानंतर सेंट्रल सर्व्हिस मध्ये वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत तू काम करू शकतो. आणि MPSC म्हणजे महाराष्ट्रामध्ये तो क्रायटेरिया आहे, वयाच्या 58व्या वर्षीपर्यंत तुला काम करायला मिळणार. म्हणजे एकदा निवड झाली की रिटायर होईपर्यंत तू, म्हणून परमनंट सर्व्हिस. अगदी सर्व्हिस मध्ये असताना काहीतरी टोकाचा मूर्खपणा जोर करत नाही तोवर तुला सर्व्हिस मधून कोणीच काढू शकत नाही. UPSC तून निवड झाल्यावर राष्ट्रपतीच्या सहीने तुझी निवड होते, त्याच्यामुळे काढायचं असेल तर राष्ट्रपतीचा आदेश लागणार. MPSC मधून पण सेम, गव्हर्नर/राज्यपाल. Therefore you are called as bureaucrats, the permanent executive. आणि जो दुसरा प्रकार असतो त्या एक्झिक्युटिव्हचा, त्या एक्झिक्युटिव्ह या ब्रांचला असे 2 फाटे. एक परमनंट एक्झिक्युटिव्ह तो म्हणजे ब्युरोक्रेसी, आणि दुसरा नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह तो म्हणजे ही जी आता सत्तेत असलेली लोक आहेत ती सगळे. मोदीजी इज द पार्ट ऑफ नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह. आता नॉन परमनंट यांना का म्हणलं, 2014ला एकदा मोदीजी निवडून आले की पुन्हा 2019ला आपल्या पुढे हात जोडून यावंच लागले की भाऊ मला आणखीन एक देश दे. 19 झाले की पुन्हा आता याच वर्षी खरं तर आता चालू आहे, परवापासून निवडणुकांना सुरुवात पण झाली, सार्वत्रिक निवडणुका दर 5 वर्षांनी निवडून आलेल्या व्यक्तीला पुन्हा जनतेसमोर यावंच लागणार आहे की मला आणखीन एक संधी द्या. मग लोक ठरवतील की त्यांना संधी द्यायची का नाही. दर 5 वर्षांनी यावं लागणार आहे. Therefore नॉन परमनंट. मोदीजी इज नॉट परमनंट, neither Rahul Gandhi is permanent. No one is permanent. Therefore this executive part of executive is called as the non permanent executive. तसं UPSC तून किंवा MPSC तून निवड झाल्यावर तुम्हाला दर 5 वर्षांनी पुन्हा प्रिलिम्स दे रे, मेन्स दे रे, इंटरव्ह्यू दे रे, किंवा आता तुला 10 वर्षाचा अनुभव झालाय तू डायरेक्ट आता इंटरव्ह्यूला जा रे असं नाही. एकदा निवड झाली की वयाच्या 60व्या किंवा 58व्या वर्षीपर्यंत यू आर परमनंट. आता मी हे सांगायचा का प्रयत्न करतोय, तर यातलं जे नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह आहे, हे एक्झिक्युटिव्ह आहे इज द हायेस्ट बॉडी, डिसिजन मेकिंग बॉडी. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये सेंट्रल कॅबिनेट असं म्हणतो. कॅबिनेट मिनिस्टर शब्द आहे ना,
हे कॅबिनेट मिनिस्टर्स निर्णय घेतात. त्यांनी घेतलेले निर्णय हे नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे ब्युरोक्रॅट्स इम्प्लिमेंट करत असतात. त्याची हायरार्की ठरलेली आहे. मी तुम्हाला एक छोटीशी 1 मिनिटामध्ये गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीसाठी हे माहीत असणं आणि गरजेचं आहे. त्या नॉन परमनंट एक्झिक्युटिव्ह मधला कॅबिनेट मिनिस्टर हा बसलेला आहे सगळ्यात वर. जरी तो नॉन दर 5 वर्षांनी जरी ती पोझिशन बदलणार असेल तरी तो हायेस्ट आहे, हायेस्ट डिसिजन मेकिंग अथॉरिटी. मग त्याच्या खाली येतो त्या डिपार्टमेंटचा सेक्रेटरी आणि त्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीच्या खाली येतं त्या डिपार्टमेंटचं टेक्निकल डिव्हिजन. से फॉर एक्झाम्पल रेल्वे मिनिस्ट्री, कॅबिनेट मिनिस्टर फॉर रेल्वे. त्याच्यानंतर त्या रेल्वे मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी हा येणार आहे ब्युरोक्रॅट आणि त्याचं टेक्निकल डिव्हिजन म्हणजे टेक्निकल मधून होणाऱ्या सगळ्या परीक्षांमधून ही अशी हायरार्की ठरलेली आहे. आता मी जी तुम्हाला गोष्ट सांगायला जाणार आहे खरं तर ती गोष्ट पण आहे, किस्सा पण आहे आणि घडलेली घटना पण आहे. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. केरळमधल्या एका छोट्याशा गावातले खेडेगावातले 3 जिगरी दोस्त आहेत बरं का. अगदी किती चांगले दोस्त आहेत हे. तर ह्यांचं कॉलेजमध्ये असतानाचं पास नापास होणं हे एकमेकांवर अवलंबून आहे. कॉलेजमध्ये बाहेर गेल्यावर यांच्यासोबतची दोस्ती कोणाशी असणार, दुश्मनी कोणासोबत असणार हे त्यांच्या तिघांच्या मैत्रीवर ठरतं. इथपर्यंत एवढे जिगरी दोस्त लहानपणापासून ते पहिलीपासून. आता या 3 मित्रांमध्ये कॅटेगरी होती. त्यातला पहिला 1 नंबरचा ज्याला आपण मित्र म्हणतो, तुम्हाला सगळ्यांची नावं सांगतो शेवटाला. एक जो मित्र आहे तो प्रचंड हुशार. किती हुशार तर त्याच्या नादाला कोणी लागत नाही. ह्याच्या एवढे मार्क जरी मिळवायच्या कोणी खांद्यात पडत नाही. हे आपल्यातला नाही म्हणतात, तुमच्यातला असा कोणीतरी एक असतो बरं वर्गात. असा प्रत्येकाच्या वर्गात एक जण असा असतो की कायम पहिला येतो, तो कायम पहिला. तसा या तिघातला एक जण कायम पहिला, म्हणजे पहिलीपासून ते शेवटापर्यंत. त्याने पहिला रँक शिवाय त्याला माहितच नव्हता. रँक त्याला 1 नंबर शिवाय रँक माहितच नाही. त्यातला जो दुसरा होता तो मधला, ती मधली कॅटेगरी म्हणजे आता आपल्याशी माझ्याशी तुमच्याशी अशी रिलेट करेल. म्हणजे काय, अभ्यास केला तर पास होत आहे, अभ्यास केला तर पास होणार आहे. म्हणजे 10वीला 70 का पडले रे, आमच्या पोरग्याने अभ्यासच केला नाही, नाहीतर त्याला 90 मिळाले असते. मग अभ्यास का केला नाही, तो करत नाही. याचे 2 अर्थ होतात बघ. काय अभ्यास केला तर पास होतो म्हणजे तो बुद्धिमान, करत नाही म्हणजे त्याला जाणीव नाही. असंच घडलं आपल्याशी 12वीला. 10वी नंतर, कारण 11वीला कोण जातच नाही ना, आपण डायरेक्ट 10वी वरून 12वीला जातो. 12वीला पण गेल्यावर कसं झालं, ते 70चे 55 वर फिरून बसलो. 55 किंवा 60 कसे द्यायचे. असं का बरं झालं, हुशार आहे हो 15 अभ्यास करत नाही. याचे पुन्हा 2 अर्थ की हुशार आहे, बुद्धिमान आहे, मेंदू तल्लक आहे, इंटेलिजंट आहे, पण जाणीव नाही गोष्टीची की पुढे काय आपल्या पुढे वाढून जाईल. म्हणून काय मिळालं ते कॉलेज घेतलं, आर्ट्स, बीकॉम, इंजिनिअरिंग, जे काय करायचं ते केलं. असा हा दुसऱ्या कॅटेगरीतला मुलगा. म्हणजे ह्या दुसऱ्या मुलीचा काय, आता अभ्यास केला तर पास होतो पण करायचा कोणी, अभ्यासच करत नाही. म्हणून हा विद्यार्थी परीक्षा जवळ आले की थोडंफार वाचणार. 40चं टार्गेट त्याचा, 40 मिळाले की पास. त्याचं टार्गेट 40, 39 मिळाले की गेला एखादा विषय. असा तसा तो म्हणजे त्याचा असा तो पास व्हायचा, तो असा एखादा विषय ठेव. म्हणजे 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असं 5 वर्षात 6 वर्षात पण तो ग्रॅज्युएट होणार. आणि तो तिसरा होता, तिसरा म्हणजे हा दुसऱ्यानी आणि पहिल्यानी जर पेपर दाखवला तर तो पास होणार. नाहीतर पास होण्याची शाश्वती आहे, पास होण्याची गॅरंटी ऑफ गेटिंग फेल्ड जर ह्या दोघांनी याला पेपर दाखवला नाही. पण तो तिसरा मात्र सगळ्या कार्यक्रमांमध्ये, म्हणजे काय, कॉलेजचं फेस्टिवल असेल हा पहिला, गॅदरिंग आहे हा पहिला, काहीतरी आता तुमचा सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट क्लब तयार झाला असं प्रतीकने जसं तुम्हाला खरं तर बांधूनच आणलंय बरं का. मनातून आलेली किती लोक आहेत मला माहित नाही. खरं प्रतीकने सांगितलं होतं 3 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे, 3:30 पर्यंत येऊन बसा असं. तर असं ये म्हणलं की सगळे येऊन बसायला पाहिजे. असं नेतृत्व, लीडर आपल्याला जो असतो ना, निवडणुकीला कॉलेजमधल्या निवडणुकीला उभारला, तो नुसत्या निवडणुकीला उभारत नाही, त्याला बिनविरोध निवडून यायचा असतात. तो दुसरं कोणाला उभारून द्यायचा निवडणुकीला. असा हा तिसरा. कुठले स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असू दे, सगळीकडे हा पहिला लीडर पुढे. आता हे तिघेही कालांतरानं यांची 10वी झाली, 12वी झाली आणि कॉलेज झालं. कॉलेज झाल्यानंतर आता की आता बाबा करिअरचं काहीतरी बघावं लागेल, जो आता तुमच्या पुढे प्रश्न नाही आहे बरं का.
तुम्हाला हा प्रश्न बरोबर इथून पुढच्या 20 महिन्यांनी पडायला सुरुवात होईल. बरोबर इथून पुढचे 20 महिने म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षाच्या सेकंड सेमला असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या एकूणातल्या 8 सेम मधल्या 6व्या सेमिस्टरला असणार आहे. तेव्हा तुमचे माहितीतले सिनियर्स हे कॉलेजमधूनच प्लेसमेंट होत असणार आहेत. त्यांना चांगले लाखांचे पॅकेजेस त्यांना मिळत असणार आहेत. आणि मग तुमच्या पुढे प्रश्न करतो की आयला आपल्याला पण नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर मग त्या कार्डावर कुठेतरी मग आपल्याला एटीकेटी लागलेली असते, एखादे वर्ष गेलेलं असतं, किंवा जरी सगळे वर्ष पास झालेलं असतं तरी मार्क नसतात. कारण ती कंपनी येऊन सांगत असते की तुला अमुक एवढे पर्सेंटेज पाहिजे, डिस्टिंक्शनच पाहिजे, क्रायटेरियात बसत नाही. मग जर ऑफ कॅम्पस बघतो प्रश्न तिथून पडायला सुरुवात होते. प्रश्न खरं तर आज पडणं अपेक्षित आहे. तर असे हे तिघं जण त्यातल्या तिघातल्या पहिल्याला तर असं काही प्रश्न पडायचं कारणच नव्हतं. कारण कंपनी मुळात येणार होती त्याच्यासाठीच, कारण आम्हाला तो विद्यार्थी शोधून हवाय असं. सो ग्रॅज्युएशन झालं. ऑफकोर्स ग्रॅज्युएशन त्यांनी ठरवलं की आपल्याला इंजिनियर व्हायचंय. तो व्यक्ती इंजिनियर झाला आणि इंजिनिअरिंग पण गोल्ड मेडल. पुढे त्यांनी युपीएससीचीच परीक्षा दिली, पण ती युपीएससीची टेक्निकल डिव्हिजनची. युपीएससी 2 प्रकारच्या परीक्षा घेतात, एक टेक्निकल डिव्हिजनची असते आणि एक सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, नागरी सेवा, जिथून IAS IPS ची नियुक्ती होते, म्हणजे जे ऍक्च्युअली लोकांमध्ये येऊन काम करतात. आणि दुसरं डिव्हिजन जे टेक्निकल डिव्हिजन असतं त्याच्या परीक्षेत इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस IES म्हणतात त्याला. इंजिनियरच लागतो आणि तो मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल मधला लागतो. तर तो झाला आणि त्या परीक्षेमध्ये तो टॉप आहे. पहिला आहे बरोबर, पहिला आहे सगळीकडेच, पहिला होता, पहिला आहे. आता हा जो दुसरा विद्यार्थी आहे, तो दुसऱ्या विद्यार्थ्यापुढे खरं प्रश्न पडला. त्यांनी त्याचं बीकॉम झालं, त्यांनी स्वतःला ओळखलं, बीकॉम झालं. आणि बीकॉम होऊन त्यांना आता पुढे काय करायचं तर चला देऊन बघू युपीएससी. काइंड ऑफ 90% जे पब्लिकचं परसेप्शन असतं की चला देऊन बघू म्हणून परीक्षा द्यायला गेला. तो परीक्षा द्यायला गेला, लक्षात आलं पहिल्या अटेम्प्टला पास नाही झालेला. त्याचं लक्षात आलं की हे काही आयरा गेल्याचं काम नाही, इथे बसून अभ्यासच करावा लागतो. म्हणजे त्याला कायम जे घरचे सांगत होते केलंच तर पास होते याची जाणीव त्याला वयाच्या 20व्या-21व्या वर्षी झाली. ग्रॅज्युएट झाल्यानंतर एक अटेम्प्ट फेल झाल्यानंतर आता प्रश्न पडला ना पुढे, आता कायचा प्रश्न की मग जर केलं तर होतं. केलं त्याने युपीएससी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर केली. IAS तो कलेक्टर झाला, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस कलेक्टर झाला. दुसरा केलं तर होतंय म्हणजे आता जरा बरं वाटायला लागलं ना आपल्याला, केलं तर होतं तर IAS पण होत आहे. आणि जो तिसरा आहे त्या तिसऱ्याने ऍक्च्युअली तिसऱ्या विद्यार्थ्याचा आणि अभ्यासाचा 36चा आकडा, म्हणजे केलं तर होतं हे त्याला लागू नाही, होतच नाही, कारण तो कधी करणारच नाही हे त्यालाही माहिती. अभ्यास नाही, अकॅडमिक्स म्हणतोय, पुस्तक पेन पेपर घेऊन. हुशार बुद्धिमान तो पण आहे, पण पेन पेपर घेऊन मी खुर्चीवर 4-4, 5-5 तास बसणार नाही सलग. असा तो तिसरा विद्यार्थी. त्या तिसऱ्या विद्यार्थ्याने योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकीटावर तिकीट मिळवलं. ऍक्च्युली आता तिकीट मिळवणं पण खूप मोठी गोष्ट आहे. योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकीटावर तो निवडून पण आला. आणि नुसतं निवडून येऊन चालत नाही, निवडून येऊन त्यानं निगोशिएट करून मंत्रीपद पण मिळवलं. असा तो तिसरा. तिन्ही विद्यार्थी जर आता डोळ्यापुढे ठेवून हे आयुष्य की प्रत्येकानं जे आपल्याला धर्माधिकारी सर आम्हालाही आणि आता खरं तर सगळ्या युवकांनाही सांगतात की आयुष्याची ही त्रिसूत्री आहे. त्या त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र आहे की अरे तू स्वतःला ओळख, नो युअर सेल्फ. व्हॉट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ नोईंग युअर सेल्फ? स्वतःला ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचं की मला ओळख गळ्यात ID कार्ड टाकलेलं आहे की त्याच्यावर नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकलेलं आहे. स्वतःला ओळख म्हणजे काय झालं, हे मी अमुक हे करून आलेलं आहे आणि माझे आई वडील असं करतात आणि मला पुढे इंजिनिअरिंग आणि जे काय करायचं दॅट इज नॉट. ही तुमची मटेरियलिस्टिक, तुमची ह्या अस्तित्वाची ओळख आहे, त्या शरीराची ओळख आहे. स्वतःला ओळख म्हणजे मला काय करायला आवडतं, मी काय केल्याने ते माझं करिअर होऊ शकेल. तुम्ही इकिगाई हे नावाचे पुस्तक ऐकलं असेल, बहुधा काही लोकांनी वाचलं पण असेल. दॅट इकिगाई इज डिफाइनिंग द लाईफ पॅटर्न. म्हणजे काय की प्रत्येकाची इकिगाई काय असते तर स्वतःला ओळखून आपलं क्षेत्र निवडायचं असतं. विराट कोहलीला जर सांगितलं असतं की भाऊ गाणी म्हण, तर आता गाणी म्हण हे मुलांना लागू होत नाही. हो, ते मुलांना नरड दिलेले देवाने. ते विराट कोहलीला गाणं म्हणतो, गाण्यात पण शिवाय द्यायला लागेल तो.
अमिताभ बच्चनला सांगितलं असतं तर, अमिताभ बच्चनला क्रिकेट खेळ म्हणून म्हणलं असतं तर, किंवा लता दीदींना सांगितलं असतं की तुम्ही काहीतरी आणखी वेगळं असं डान्स करून दाखवा, तर आपल्याला ना लता दीदी मिळाल्या असता ना अमिताभ मिळाला असता. अमिताभचा असा ढोलकीवर टपरी मारावा असा आवाज आणि विराट कोहलीचे सचिन तेंडुलकरच्या जवळ जावे असे सगळे क्रिकेटिंग सायन्स मधले सगळे टेक्निकली परफेक्ट सगळे शॉट्स आपल्याला ही लोक मिळालीच नसतील. त्यांना ओळखलं. सचिन तेंडुलकरनी त्याची 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता प्रश्न पडला ना आईवडिलांसोबत बसला आणि आता सांगा जरा काय करू, मी इंजिनिअरिंगला जाऊ करणार, क्रिकेटची अकॅडमी लावू, ते नाहीये. त्यांनी ओळखलं, स्वतःला ओळखलं. आता का स्वतःला ओळखीचा प्रवास हा सुरू होतो आपल्या अस्तित्वापासून. कोणी स्वतःला वयाच्या 4-5व्या वर्षी ओळखील, कोणाला ओळखायला स्वतःला 40-50 वर्ष लागेल. 50व्या वर्षी कळलं की आयला मला जर चांगलं डिझाईन काढता येत होतं बरं का, मी माझं माइंड आर्टिस्टिक आहे, पण काही कारणामुळे मला दुसरं काहीतरी करावं लागेल. कोणाला लक्षात येईल वयाच्या 40-50व्या वर्षी की जर आपल्याला शिकवायला मार्गदर्शन करायला आवडत होतं, पण जरा कुठेतरी आयटीतच आपण जरा अडकून पडलो. स्वतःची ओळख ही वयाच्या 5व्या वर्षी पण होऊ शकते, 50व्या वर्षी पण होऊ शकते. ज्यांना स्वतःची ओळख ही वयाच्या पहिल्या टप्प्यात झाली अशी लोक पुढे आपल्याला मग मोठी मोठी नावं आपण त्यांची घेत असतो. सचिन तेंडुलकरचं नाव घेतो अकॅडमिक्स मध्ये, मग रघुनाथ माशेलकर सरांसोबत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सहित सगळ्यांची नावं आपण घेत असतो. किंवा राजकारणात, आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला ओळख. त्रिसूत्रीचं पहिलं सूत्र आहे, अरे तू स्वतःला ओळख, नो युअरसेल्फ. ते स्वतःला ओळखून मग त्याचं दुसरं सूत्र आहे त्रिसूत्रीतलं, स्वतःला ओळखून तुझं तू क्षेत्र निवडायचं. म्हणून मी आलेला प्रश्न तुम्हाला विचारला होता की आप यहाँ आए हो या आपको लाया गया. स्वतःला ओळखून की मला इंजिनियर व्हायचं. इंजिनिअरिंग होणं इज अ फॅसिनेटिंग थिंग. इंजिनिअरिंग हे फॅसिनेटिंग क्षेत्र आहे. मग तुम्हाला जर त्याच्यात काहीतरी करायचं असेल तर मग आयटी तज्ञ, आता प्रत्येक दिवसागणिक बदलत जाणारी ती लँग्वेज आणि ते AI तंत्रज्ञान हे सगळंच आपल्याला. मग हे अशा प्रकारे आपण ते आत्मसात केलं पाहिजे की त्या क्षेत्रातला लीडर म्हणून मला ओळखलं पाहिजे. आज आपल्याला कसे तरी बोटावर मोजणे एवढी नावं माहीत असतात की आपल्याला झकरबर्गचं नाव माहीत असतं, आपल्याला एलन मस्कचं नाव माहीत असतं आणि काहीतरी अशी 2-4 जण. जर मला इंजिनिअरिंग करायचंय तर मला रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इंजिनिअरिंगचं कोअर इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. डेटाबेस मॅनेजमेंट इज नॉट द कोअर ऑफ द इंजिनिअरिंग. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज इंजिनिअरिंग. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात, तुमची स्ट्रीम किंवा तुमची इंजिनिअरिंगची फील्ड कोणती असू दे, मग ते स्वतःला ओळखून. आता बघून झालं ना, मग आता आलं इंजिनिअरिंगला आलो, आता पुढचं सांगा. ते आता आम्ही स्वतःला ओळखलेलं असू देत किंवा नसू देत, आता ठरवलं होतं आम्ही इंजिनिअरिंग करायची, इंजिनिअरिंगला आलोय. आता दुसऱ्या वर्षाला आल्यावर आता कुठं आता BN BCom ला जातो की मला इतिहास आवडत होता पण घरच्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग, आलो इंजिनिअरिंगला. आता काय, तर त्यातला तिसरा टप्पा असतो की अरे तू स्वतःला ओळख, स्वतःला ओळखून क्षेत्र निवड आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तो तिसरा टप्पा आहे की आता तू उत्तम आणि प्रतिभावंत काम करून दाखव. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी. काम एक्सलंट करणे म्हणजे काय की ही तुला SOP दिलेली, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. दिस इज द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ कंडक्टिंग द इलेक्शन्स. तर तू मला हे अगदी योग्य पद्धतीने इलेक्शन्स कंडक्ट करून दाखव इन एक्सलन्स. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की त्या SOPच्याही पुढे जाऊन तू स्वतःच्या बुद्धीनं त्यात जर काही भर घालत असशील, त्या क्षेत्राचा जर तू विकास करत असशील आणि तू केलेल्या त्या कामाची SOP ठरत असेल पुढच्या लोकांना काम करण्यासाठी, इज क्रिएटिव्हिटी. तर जे आपण क्षेत्र निवडलंय त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये, मग ती निवडलेलं क्षेत्र कुठलंही असू शकतं बरं का. आपल्याला क्रिकेटमध्ये आता बहुतांश लोकांना भारतातल्या क्रिकेट आवडतं म्हणून मी क्रिकेटचं उदाहरण देतो बरं का. पर्सनली मलाही क्रिकेट आवडतं. इथं अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर कोणीतरी असेल की क्रिकेट म्हणजे काहीतरी असं तिरस्कार असं नसतंच बहुधा. जेव्हा मी क्रिकेट बघायला सुरुवात केली तेव्हा सचिन तेंडुलकर वॉज इन हिज द बेस्टेस्ट ऑफ द फॉर्म्स. म्हणजे आय फील माय सेल्फ व्हेरी लकी. जेव्हा सचिन तेंडुलकर स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा तेव्हा तो स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला तो चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टंपला असा जस्ट किस करून जायचा, पण बेल्स पडायचा नाही. दॅट वॉज द परफेक्शन. तसा अजूनही कोणी मारू शकत नाही. विराट कोहली जरा जवळ जाऊ शकतो त्याचा असं. आता रोहित शर्मा, म्हणजे तुमच्या पिढीनं बघितलं की रोहित शर्माला असं लाईव्ह आपल्याला रोहित शर्माला त्याचे क्रिकेटिंग शॉट्स आपल्याला बघायला. रोहित शर्माचा फेवरेट म्हणजे
फुल शॉट माहिती आहे सगळ्यांना असा. आता विराट कोहली म्हणलं की असा कव्हर ड्राईव्ह नाही, म्हणजे विराट कोहलीने फक्त बॅटचा फेस ओपन करायचा आणि कव्हर ड्राईव्ह मारायचा. सगळे 10चे 10 खेळाडू, 9 खरं तर, कारण एक बॉलर आणि एक विकेट किपर आहे, सगळेजण जागेवर थांबलेले असतात. कारण त्या बॉलनी गॅप असा शोधलेला असतो की कोणी त्या बॉलच्या मागे पळणार पण नाही, प्रयत्न पण करणार नाही. विराट कोहलीचा पूल म्हणजे कुठेतरी तो स्टेडियमवर किंवा स्टेडियमच्या बाहेर कुठेतरी गेलेला असणार. दिस इज द एक्सलन्स. मग ह्या शॉट्सनी ह्या लोकांना ओळखल्या जातात. आता ते काहीतरी ते स्कूपच मार आणि उलट तिरट्या पायाने काहीतरी बॅट वर कर असं काही आले बरं का क्रिकेटमध्ये. दीज आर नॉट द टेक्निकल शॉट्स. आता ते फक्त धावा मिळवायच्या म्हणून ते कसे बॅटा फिरवत असतात. दॅट इज नॉट द एक्सल, दॅट इज ऍक्च्युअली नॉट द एक्सलन्स. आणि क्रिएटिव्हिटी त्याचा संबंध पण नाही. क्रिएटिव्हिटी म्हणजे मी माझ्या बुद्धीतून काहीतरी नवीन त्या गोष्टीमध्ये टाकतोय. आता हे नुसतं खेळायला नाही बरं का, हे सगळीकडेच आहे. ते शिक्षकापासून ते शास्त्रज्ञापर्यंत सगळ्यांना लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. इंजिनिअरिंग फील्ड तर हे तुम्ही शब्द त्याला वापरतो की फॅसिनेटिंग. याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या बुद्धीतून काहीतरी नवीन निर्माण करू शकता आणि ते नवीन निर्माण केलेलं हे जगासाठी काहीतरी असं अस्त्रशस्त्र म्हणून लोक वापरू शकतात. हे आता चॅट जीपीटी बहुतांश आता तुम्ही सगळेजण वापरतच असाल. चॅट जीपीटी ज्याच्या डोक्यात असं काहीतरी आलं ते तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, तर कोणाला तरी सुचायलाच पाहिजे ना आधी बसल्या. ज्याने स्वतःला ओळखली जरा मी आयटी कम्प्युटर मध्ये करतो त्यालाच सुचणार आहे. मग ते इलेक्ट्रिक कार्स आल्या. पूर्वी डिझेल म्हणजे आहेत अजूनही डिझेल पेट्रोलच्या कार्स आहेत. त्यातला आणखीन एक मधला प्रकार आला कोणाच्या तरी डोक्यातून, कार इलेक्ट्रिकल पण पाहिजे ऍट द सेम टाइम इट शुड रन ऑन द डिझेल और पेट्रोल ऑल्सो. त्याला हायब्रिड नाव दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कोणाच्या तरी डोक्यातून असं आलं की नको आम्हाला प्युअर इलेक्ट्रिक पण नको आणि प्युअर पेट्रोल पण नको, आम्ही आमच्या सोयीनं वापरू, आम्हाला जे करायचंय. मग अशा कार तयार केल्या की जी पेट्रोल पण चालली पाहिजे ऍट द सेम टाइम. म्हणजे त्या गाडीत चार्जिंग झाली की ती बॅटरी गाडी आपोआप इलेक्ट्रिक व्हेकल म्हणून काम करते. आणि चार्जिंग संपली की आपोआप ती डिझेल किंवा पेट्रोलवर शिफ्ट होते. पुन्हा ते डिझेल पेट्रोलमुळे चार्जिंग होते आणि पुन्हा हे शिफ्टिंग चालू असणार. कोणाच्या तरी डोक्यातून यावं लागणार आहे, ते कुठल्या तरी मेकॅनिकल किंवा डिझाईन इंजिनियरच्या त्या डोक्यातून आलं पाहिजे. त्यातले हे तुम्ही येत बसलेले की तुमच्या कोणाच्या तरी, आणि ते पेटंट म्हणतात. मग त्याला पेटंट माझ्या नावावर आहे, माझ्या नावावर आहे. आपल्याला ऍपल नावाची कंपनी माहित आहे. ऍपल नावाच्या कंपनीचा एकूण कॅपिटल जर बघितलं तर ते जवळपास भारताच्या जीडीपी एवढं वगैरे येईल बरं. म्हणजे भारतातली सगळ्या लोकांची संपत्ती ऍपलची संपत्ती, एक ते ऍपलची संपत्ती. ते स्टीव्ह जॉब्सची आपण भाषण ऐकत असतो किंवा पुस्तकं वाचत असतो. त्यात ते टच पॅनल जे निघालं ना की सगळ्यांच्या फोनवर आता प्रत्येक मोबाईल वापरतो आणि आपण ते टच पॅनल वापरतो. त्या टच पॅनलचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हे ऍपल कंपनीकडे आहे. म्हणजे कुठलाही कोणताही मोबाईल तुम्हाला सॅमसंग, नोकिया, रेडमी, ब्लॅकमी जे काही फोन असतील तुमचे ते बरं का, त्या प्रत्येक मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपनीला आधी त्या ऍपलच्या पुढे जाऊन पैसे ओतावे लागतात की भाऊ आम्हाला ते जरा तुमचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आम्हाला वापरून देतो का. म्हणजे त्या टचचे पैसे आधी त्यांना फेकावे लागतात आणि मग त्याचा मोबाईल मार्केटमध्ये येतो. ज्याच्या डोक्यातून हे आलं त्यांनी मार्केट आता डॉमिनेट केलं ना सगळं. बहुतांश कंपन्या तर बंद पण पडल्या. सो हे म्हणजे हे नुसतं टेक्नॉलॉजी, मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलो म्हणून खरं सगळं हे टेक्नॉलॉजीच्या गोष्टींबद्दल बोलतोय, पण हे सगळं पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी हे सगळ्या गोष्टींना लागू होणार आहे. अरिस्टॉटल यांच्या पुस्तकामध्ये पॉलिटी हे राज्यशास्त्र जो हा प्रकार आहे आणि त्या राज्यशास्त्राचा अनुसरून येणारा लोकशाही डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट सिस्टीम, त्या डेमोक्रेसीला अरिस्टॉटलने द वर्स्ट फॉर्म ऑफ द पॉलिटी असे शब्द वापरले. The worst form of the polity is the democracy. Then why we are adopting the democratic system? लोकशाही शासन पद्धतीचा आपण का केला अवलंब मग? If it is the worst form. At the first place त्यांनी असं का सांगितलं की it is the worst form? लोकशाही, लोकशाहीच्या नावाने आपण रोज गळे काढत असतो ना. लोकशाही धोक्यात, अमुक एक म्हणणार आहे, दुसरा म्हणणार नाही लोकशाही कुठे धोक्यात आहे, जोर मोदी जे आहे तो लोकशाही आहे. प्रत्येकाला पण ते नेमकं म्हणजे काय चे अर्थ आपल्याला जर कळायचे असतील आणि ही सिस्टीम इज द वर्स्ट फॉर्म ऑफ द पॉलिटी म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मग तिथं बसून ते पेपर घेऊन अभ्यास करावा लागेल. क्रिएटिव्हली कोणाच्या तरी डोक्यातून ती इलेक्शन प्रोसेस यायला पाहिजे ना पहिल्यांदा की असं असं करू आपण. आणि ही इलेक्शन प्रोसेस का माणसाची उत्पत्ती होताना ब्रह्मदेवानं अशी काहीतरी 4-5 पुस्तकं आणून ठेवली होती. हे म्हणजे पॉलिटिकल सायन्स, हे म्हणजे इकॉनॉमिक्स,
त्या इकॉनॉमिक्समध्ये डिमांड सप्लायची थ्योरी असते, ती मांडली ती ॲडम स्मिथने. त्याच्या डोक्यातून आली म्हणून त्याला फादर ऑफ इकॉनॉमी म्हणतो ना आपण. असं प्रत्येक विषयात आहे. ही जी मी 3 विद्यार्थ्यांची गोष्ट सांगतोय त्यातला महत्वाचा मुद्दा की हा प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला ओळखून करिअर. जो तिसरा विद्यार्थी आहे त्याने तर म्हटलं असता कारण मी IAS करून दाखवतो, पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला 2 मिळणार आहे, तेव्हा शेवटचा अटेम्प्ट आला आणि मग गेला घरी शेती करा, असं काहीतरी झालं असतं. किंवा जर तो दुसरा व्यक्ती म्हणला असता तर आम्ही निवडणूक लढवून टाकतो, डिपॉझिट जप्त झाला असता. किंवा तो पहिला सगळ्यात हुशारवाला जर म्हणला असता की मी निवडणूक लढवतो, डिपॉझिट काय त्याला तिकीटच देत नसतं रोज, की तुझं काम नाही आहे. तर ह्या तिघांनीही स्वतःला ओळखलं, स्वतःला ओळखून क्षेत्र निवडलं आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तो तिसरा मुद्दा जो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, एक्सलंट अँड क्रिएटिव्ह काम करून दाखवणं. तर ह्या तिघातले आता इथे दोन्ही मुद्दे आहेत बरं का. ह्यांनी एक्सलंट अँड क्रिएटिव्ह काम कसं करून दाखवलं याची नावं सांगितलं होतं मला लक्षात येईल. त्याच्याही आधी स्वतःला ओळखल्याने त्यांनी काय मिळवून दाखवलं. मी जे आता तुम्हाला हायरार्की सांगितली होती की कॅबिनेट मिनिस्टर, त्या कॅबिनेट मिनिस्टरच्या खाली असतो तो सेक्रेटरी आणि सेक्रेटरीच्या खाली असतो तो टेक्निकल डिव्हिजनचा हेड अख्ख्या देशाचा असा. तर जेव्हा त्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षा पास केली आणि तो सर्व्हिस मध्ये आला आणि त्याच्याकडे 90च्या काळामध्ये महाराष्ट्रातलाच एक प्रोजेक्ट आला त्याच्या हातात. त्या महाराष्ट्रातल्या प्रोजेक्टचं नाव कोकण रेल्वे. कोकण रेल्वे हे खरं तर जागतिक आश्चर्य आहे बरं. म्हणजे बहुतांशात तुमच्यापैकी सगळ्यांनी एकदा तरी त्या कोकण रेल्वेने प्रवास केलेला असणं शक्य आहे. नसेल केला तर जेव्हा करताल तेव्हा ही गोष्ट डोक्यात ठेवून बघा की इट इज द इंजिनिअरिंग मार्वल. ही अशी डोंगर पोखरत अशी रेल्वे जाणार आहे बरं का. म्हणजे तुम्हाला तिथे सगळा पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि टेक्निकल तुम्हाला तर ते असलंच पाहिजे नॉलेज. तिथं असं म्हणून चालत नाही की मी रेल्वे पट्टी टाकणार आहे त्याच्यावरून रेल्वे धावली पाहिजे, दुसऱ्या दिवशी डोंगर कोसळला. म्हणजे तुला जिओग्राफीचं पण नॉलेज पाहिजे तिथे. अशी कोकण रेल्वे ही भारतातला एकमेव असा प्रोजेक्ट आहे की जो वेळेच्या आधी पूर्ण झाला, ठरलेल्या वेळेच्या आधी पूर्ण झाला. वेळेत पूर्ण होणं खूप मोठी गोष्ट समजली जाते बरं का. जसे जसे प्रोजेक्टचे वेळ असा टाइम स्पॅन वाढतो, वर्ष, एका वर्षानंतर दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं, प्रोजेक्टची कॉस्ट ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन वाढत असते. 1000 कोटीचे 5000 कोटी, 10,000 कोटी असा खर्च वाढत असतो. कोकण रेल्वे ही एकमेव आतापर्यंतचा 21व्या शतकातलं 24वं वर्ष आता चालू आहे एकमेव प्रोजेक्ट आहे जो वेळेच्या आधी पूर्ण करून दाखवला. पूर्ण करून दाखवलेल्या व्यक्तीचं नाव आहे ई श्रीधरन, ज्यांना आपण मेट्रो मॅन म्हणून ओळखतो. भारताचे मेट्रो मॅन. वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये जेव्हा पहिल्यांदा मेट्रो, देशातली पहिली मेट्रो आली ते होते तिथे मार्गदर्शक. त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भारतातली पहिली, आता ऑलमोस्ट सगळ्या मेट्रो सिटीज मध्ये आपण सगळीकडे मेट्रो, पुण्यात मेट्रो आता चालू झाली. संकल्पना ही ई श्रीधरन. ई श्रीधरन म्हणजे त्या तिघातले सगळ्यात हुशार व्यक्ती. दुसरा जो व्यक्ती आहे तो दुसरा व्यक्ती म्हणजे देशाला आता सुप्रीम कोर्टाने पण आठवण काढली होती ते हवेत. त्यांचं नाव TN शेषन. TN शेषन म्हणजे 1991 ते 1996 या काळामध्ये ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते, चीफ इलेक्शन कमिशनर. आणि चीफ इलेक्शन कमिशनर यांनी त्या काळात राजीव गांधींच्या पण गाड्या पकडलेल्या बरं का. राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधींची गाडी पकडली. म्हणजे एवढे स्ट्रिक्ट चीफ इलेक्शन कमिशनर की जे पंतप्रधानाला सुद्धा सोडत नाही. आता तुम्ही जर अभ्यास चालू असेल तुमचा आणि न्यूजपेपर किंवा करंट इव्हेंट जर तुम्ही नजरेखालून घालत असाल तर काय चाललंय आता तुम्हाला लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने एकदा म्हणले की वी आर ऍक्च्युअली मिसिंग TN शेषन साहेब. TN शेषन म्हणायचे आय ईट द पॉलिटिशियन फॉर ब्रेकफास्ट. की मला तुम्ही निवडलेलं नाहीये, माझी संविधानिक पदावर जी निवड झाली तिची कर्तव्य मी पार पाडतोय. आय हॅव नॉट बीन अपॉइंटेड बाय यू पीपल. आय ईट द पॉलिटिशियन फॉर ब्रेकफास्ट असं त्यांनी बॉडी कोड ऑफ कॉन्डक्ट आता आचारसंहिता हा शब्द ऐकून तुम्ही आचारसंहिता आणि हे सगळं हे नियम सगळे TN शेषन साहेबांनी आपल्याला घालून दिले. ते TN शेषन साहेब म्हणजे हा तो दुसरा विद्यार्थी. केलं तर होतंय कळलं, जाणीव झाली, अभ्यास केला, पास झालो आणि पास झाल्यावर मग ती तिसरी सूत्र आहे ते एक्सलंट अँड क्रिएटिव्ह काम करून दाखवायचं. इलेक्शन रिफॉर्म्सचे 3 टप्पे भारतामध्ये केले जातात. 1990चे, 96चे आणि 2000चे असे. तर ते 90 आणि 96चे इलेक्शन रिफॉर्म्स हे अख्ख्या भारतासाठी एकट्या व्यक्तीने ते आता ते वोटर ID कार्ड माहित असेल, बघितलं तर असेल की म्हणून ते वोटर ID कार्डवर आपला फोटो असतो
ती वोटर आयडी कार्डवर फोटो असणं ही संकल्पना टी.एन. शेषन साहेबांची आहे 1991 सालची. भारतातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कलेक्टरला त्या काळी त्यांनी आदेश दिले. मला 1991 च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने राजीव गांधींची हत्या झाली होती. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भारतामध्ये वोटर आयडी कार्ड आणि त्याच्यावर फोटो असलेला असं वापरायचे. त्यापूर्वी काही नाही, ते नाव चेक करायचे, ती नावाची यादी असायची आणि नाव चेक करायचे, हा तू नाव असं. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी. यातला जो तिसरा व्यक्ती आहे की ज्यांनी योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवलं, तिकीट मिळवलं, निवडून आला आणि मंत्री पण होऊन दाखवलं, ते म्हणजे के.पी. उन्नीकृष्णन. के.पी. उन्नीकृष्णन हे काही काळ कॅबिनेट मिनिस्टर फॉर रेल्वे मिनिस्टर होते. त्यांनी कॅबिनेट सलग 5 वेळाचे खासदार होऊन दाखवलं बरं का त्या व्यक्तीने. ज्या व्यक्तीला पुढच्या व्यक्तीने दाखवल्याशिवाय जो व्यक्ती पुढच्या वर्गात जाणार पण नाही असा व्यक्ती 5 वेळा खासदार होऊन दाखवतोय आणि कॅबिनेट मिनिस्टर म्हणून दाखवलं. एकदा कॅबिनेट, अख्ख्या भारताची रेल्वे त्याच्या हातात. याचा तर तुम्हाला मुद्दा कळला की स्वतःला ओळखलं, क्षेत्र निवडलं, एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी. चला, गमतीचा भाग यातला हा आहे की देशाच्या इतिहासामध्ये अशी एक वेळ आहे की त्यावेळी के.पी. उन्नीकृष्णन रेल्वेचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, टी.एन. शेषन रेल्वेचे सेक्रेटरी आहेत आणि ई. श्रीधरन साहेब टेक्निकल डिव्हिजनचे हेड आहेत. शाळेत असताना कायम टॉपला हुशार व्यक्ती, मग 2 नंबरला टी.एन. शेषन आणि 3 नंबरला म्हणजे तो पुढारी माणूस के.पी. उन्नीकृष्णन. आता ही नियती किंवा हा योगायोग नाही आहे. योगायोग असेल तर ते एकाच डिपार्टमेंटला आले, हा योगायोग. ह्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला ओळखलं, स्वतःला ओळखून क्षेत्र निवडले आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत काम करून दाखवले. तुम्हाला, मला माहिती ना तुम्हाला पुढचा प्रश्न काय पडलेला असणार आहे. टी.एन. शेषन साहेब नसते झाले आय एस तर, ई. श्रीधरन नसते पास झाले, युपीएससी परीक्षा घेतली नसती तर, एमपीएससी सारख्या दरवर्षी परीक्षा पुढे ढकलल्या असतात तर, के.पी. उन्नीकृष्णन तिकीटच मिळालं नसतं तर, एका मताने जर निवडणूक हारले असते तर, कॅबिनेट मिनिस्टरच्या निगोशिएशन्स मध्ये जर काय बंड कमी पडले असते तर, पेट्या कमी पडल्या असतात तर, हे जे जर आपल्या पुढे प्रश्न पडतात ना, हे आयुष्यभर आपल्याला पडत जाणारे प्रश्न आहेत. स्वामी विवेकानंदांना आयुष्य कळलेलं, स्वामी विवेकानंदांनी खरं तर या प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवलं बरं का. विवेकानंद म्हणतात की इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. मिनिंग, मला काय करायला आवडतंय, मला टपरीवर उभं राहायला आवडतं, चहा प्यायला रोज संध्याकाळी 5 वाजता. रोज संध्याकाळी 5 ला जायचं, 8 ला घरी जायचं, पुन्हा सकाळी तसंच 3 तास, 8 ते 11. मला आय एन्जॉय दिस ए लॉट. पण हे नाहीये की इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय म्हणजे तू अशी काहीतरी गोष्ट कर की जी तुला स्वतःला आवडणार आहे, जी समाजाच्या उपयोगाची असणार. इन युअर लाईफ डू व्हॉट यू. काय, मला इंजिनिअरिंग करायला आवडतं. कुठलं इंजिनिअरिंग आवडतं, मला मेकॅनिकल जरा, मला जरा गाड्यांची आवड आहे, मग मी असं काहीतरी त्याच्यामध्ये इनोव्हेशन करून दाखवतो. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. मला काय आवडतं, मला जरा ते कोडिंग बिडिंग आवडते, मग त्याला डेव्हलपमेंटमध्ये जातो. मला काय क्रिकेट खेळायला आवडतं. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. मला काय आवडतं, मला IPS व्हायला आवडतं, मला युनिफॉर्मची क्रेज आहे, मला IAS व्हायला आवडतं. ते मागे गाड्या घोड्या सगळं एका IAS किंवा IPS ला सरकार बायको सोडून सगळं देते असं नाव ठेवलं. बायको सोडून सगळं देते, बायको फक्त त्याला स्वतःला निवडवलं. तर हे जर असं असेल तर की मला IAS व्हायला आवडतं, प्रत्येकाची चॉईस काय की मला गाणी गायला आवडतं. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. पण प्रत्येकाला मला जे आवडतंय ते करायला मिळेल का, याचं उत्तर कोणीच हो किंवा नाही मध्ये देऊ नये. हे एवढं ऑब्जेक्टिव्ह नाहीये, सब्जेक्ट टू सो मेनी सर्कमस्टान्सेस. नाही घालू IAS तर काय. स्वामीजींनी पुढे सांगून ठेवलं की इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय बट इफ यू कांट. जर नाही करू शकलास, IPS व्हायचं होतं नाही होऊ शकलो, क्रिकेट खेळायचं होतं नाही झालं सिलेक्शन, इंडियन टीम मध्ये पण नाही झालं, IPL ला पण नाही झालं, रणजी मध्ये पण नाही झालं आणि कुठेच नाही झालं. काय आबाळ कोसळलं का. IAS व्हायचं होतं, प्रिलिम्सच पास नाही झालो, मेन्सच नाही झालो, मी इंटरव्ह्यू मधून बाहेर आलो. काय आबाळ कोसळलं का. किंवा गाणी म्हणायची होती, मला वाटते मी छान गातो, घरच्यांना पण वाटते, पण ते लोक सिलेक्शन वाले लोक घेतच नाही, लोकांना आवडतच नाही मी गायला. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय बट इफ यू कांट. इफ यू कांटच्या पुढे स्वामीजी सांगताय देन लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू. आत्ता जे करतोय त्याच्यामध्ये आनंद मिळवायला शिक. आणि आत्ता जे करतोय, जे वाट्याला आलाय
काय वाटायला आलं आपल्या, काय इंजिनिअरिंग झालो पण क्रिकेट खेळायला आवडत होतं, नाही खेळता आलं क्रिकेट, इंजिनिअरिंग केली ना, आता जे करतोय त्याच्यामध्ये आवड निर्माण कर, त्यातून तू एक्सलंट अँड क्रिएटिव्ह काम करून दाखवू शकशील. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, बट इफ यू कांट, IAS नाही होऊ शकतो. काय आपण कोसळलं, दरवर्षी 12 लाख लोक UPSCचा फॉर्म भरतात. 12 लाख बहुतांश इथं बसलेल्या लोकांना प्रश्न पडणं शक्य आहे बरं का, शक्य आहे की UPSC काय प्रकार असतो, हा IAS काय प्रकार असतो, शक्य आहे. शक्य नाही कारण इंटरनेट आणि हे सगळं सोशल मीडियामुळे गोष्टी एवढ्या प्रिव्हिलेज राहिलेल्या नाही आहेत आता की हे कुठेतरी गेल्यावरच माहिती मिळते. सगळं आपल्याला इंटरनेटवर कुठेच नाही मिळालं तरी रील्सवर तरी बघायला मिळेल, रील्सवर बघतो आपण सगळ्या. तर पॉइंट इज इट इज नॉट द प्रिव्हिलेज इन्फॉर्मेशन. पण IAS ला 12 लाख लोकांनी फॉर्म भरला, जागा होत्या 1000 काहीतरी पुढे 1000, 12 लाख लोकांनी फॉर्म भरला, त्याची ऍक्च्युअल परीक्षा 5 लाख लोकांनी दिली. रेशो बरोबर होतं, सगळे इंजिनियर बसल्यावर डोक्यात तुमचा रेशो एवढा तर आला असेल की ह्या पॉईंट मध्ये निघतंय, जे काही निघतंय सिंगल डिजिट मध्ये पण पर्सेंटेज निघणार नाही. 5 लाख लोकांमधून 5 लाख लोकांनी प्रिलिम्स दिले, 3 टप्प्यात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्या 5 लाखातल्या 15,000 जणांनी प्रिलिम्स क्लिअर केली. फक्त 5 लाखातले 15,000 जणांनी प्रिलिम्स, चाळणी परीक्षा प्रिलिम्स. त्या 15,000 3,000 लोक इंटरव्ह्यूला बोलवले आणि त्या 3,000 फायनल सिलेक्शन झालं ते 1,000 लोकांचं. आता त्याचं सिलेक्शन प्रोसिजर, सिलेबस, पेपर पॅटर्न वगैरे वगैरे हे सगळं टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणजे त्या उरलेल्या सगळ्या लोकांनी काय करायचं, भलेही ते इंटरव्ह्यूला गेलेले 3,000 आहेत, त्या 3,000 2,000 सिलेक्ट झालेले नाही आहेत बरं का. त्यांनी प्रिलिम्स पण क्लिअर केली होती, मेन्स पण केली होती, ते इंटरव्ह्यूला पण पोहोचले होते. पण सगळं मिळून गणित असं काही जुळून आलं नाही की आपण पासच नाही होऊ शकतो. जहाज कितीही चांगल्या बांधणीचा असू दे आणि त्या जहाजाचा कॅप्टन कितीही कसलेला असू दे, प्रवास जर आपल्याला सक्सेसफुल करायचा असेल तर समुद्र शांत लागणार, होणार नाहीये त्याच्याशिवाय. आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये नियती नावाचा एक प्रकार असतो, ज्याला आपण आपल्या भाषेत लक हा शब्द वापरतो. की माझं बॅड लक होतं, तर माझं बॅड लक खराब होतं. बॅड लक खराब होतं म्हणजे तुझं लक चांगलं होतं. ह्या असे प्रकार मानायचे असतात का नसतात हे सब्जेक्टिव्ह बरं का. पुन्हा पण का नाही झालं इकडे उत्तरच नाहीये बरं का. का नाही झालं सिलेक्शन, माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पुढच्या व्यक्तीला मिळाले म्हणून त्याचं झालं, म्हणून माझं नाही झालं. इट इज सो रिलेटेड. माझ्यापेक्षा जर कोणाला जास्त मार्क मिळाले नसते तर माझं झालं असतं. मला कमी मार्क मिळालेले नाहीये, माझ्यापेक्षा कोणाला तरी जास्त मार्क मिळाले म्हणून त्याचं झालं, म्हणून माझं होऊ नाही शकलं. जर जागा 3,000 असल्या असत्या तर 100% लोकांचं सिलेक्शन झालं असतं ना. पण जर जागा 3,000 असल्या असत्या तर 9,000 लोक इंटरव्ह्यूला बोलवली असते, तरी त्यातल्या 6,000 लोकांचं झालंच नसतं ना. आता 9च्या 9 झालं असतं 1,000 लोकांचं, जर जागा 9,000 असल्या असत्या पण इंटरव्ह्यूला 27,000 लोक बोलवले असते. म्हणजे कोणीतरी बिना पोस्टचं राहणारच आहे बरं का, कारण कोणाला तरी मिळणार, कोणीतरी एक जण पंतप्रधान होणार आहे आता निवडणुकीत बरं. याचा अर्थ जो ज्याला मिळालं तो लकी झाला का, ज्याला नाही मिळालं तो अनलकी आहे. एफर्ट सगळेजण घेत आहेत ना. 42-44 डिग्री टेम्परेचर मध्ये उन्हातानाचा प्रचार करत फिरतायत ना लोक. कुठल्या अशा उमेदवाराला वाटेल की मी निवडणूक जिंकली नाही पाहिजे, कोणाला वाटत नाही. पण ही लोकशाहीची ही पद्धत, निवडणूक पद्धतीच अशी आहे की कोणीतरी एकच जिंकणार आहे त्या मतदारसंघामध्ये. असे लोकसभेमध्ये कोणीतरी 543च लोक जाणार आहेत, निवडणुकीला उभारणारे हजारो असणार. पॉइंट अगेन इज की जे तुम्ही ठरवलं करायचं ते होईलच, त्याची शाश्वती नाहीये. म्हणून स्वामीजींना आयुष्य कळण्याचे सांगतात की इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, अदरवाइज लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू. आत्ता जे करतोयस त्याच्यामध्ये आनंद मिळवायला शिक. चाणक्य मंडळची जेव्हा धर्माधिकारी सरांनी, बहुतांश आता तुमच्यापैकी लोक अविनाश धर्माधिकारी हे नाव ऐकून तरी असतील, किंवा काही लोक तुम्ही त्यांना सोशल मीडियावर फॉलो पण करत असतात. म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही प्रोडक्टिव्ह, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की वयाच्या 20व्या-22व्या वर्षीपर्यंत यायला, मला वाटतं मी आजपर्यंत काहीच केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. याची पहिली पायरी की एकदा युट्यूबवर जायचं, अविनाश धर्माधिकारी टाकायचं, जे जे तुम्हाला तिथे बघा ऐकायला मिळेल ते हेडफोन घालायचे, डोळे बंद करून ऐकायचं. गाडीवर येता जाता कुठेतरी बसलोय ऐकायचं फक्त. तुम्हाला स्वतःच्या उत्तरांची, प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होईल ना. काही जे समोर येईल ते पहिल्यांदा ऐकायला सुरुवात करायची.
1986 साली धर्माधिकारी सर महाराष्ट्रात IAS झाले. IAS झालेला एकमेव माणूस होता, एकमेव महाराष्ट्रातून एक IAS आला होता ते धर्माधिकारी सर. 10 वर्ष काम केलं, ठरवून 10 वर्षानंतर IAS चा कलेक्टर होते तेव्हा पुण्याचे, IAS चा राजीनामा दिला, IAS सोडलं बरं का. आपल्याला प्लेसमेंट सोडायला कसं तरी होतं. 4 लाख पॅकेज मिळाले, 4 लाख कुठं सोडतो वे. IAS सोडलं त्या माणसाने, कारण मनात होतं की आपल्याला काय करायचं पुढच्या 10 वर्षात. 1996 साली पुण्यात सरांनी चाणक्य मंडल परिवार या शैक्षणिक चळवळीची स्थापना केली. जे चाणक्य मंडल आज स्पर्धा परीक्षेसहित आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत आहे. त्याचे आत्ता परवा UPSC चे रिझल्ट लागले, MPSC चे पण रिझल्ट लागले. UPSC ने यावर्षी 1026 लोकांची निवड केली. 309 लोक चाणक्य मंडळचे आहेत. म्हणजे या वर्षीचा आपला समर्थ शिंदे नावाचा विद्यार्थी मागच्या वर्षीच्या बॅचचा असा तुमच्यासारखा समोर आमच्या समोर बसलेला बरं का. पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर केले, 255 रँक आहे त्याचा यावर्षी. त्याला IPS मिळेल बघा. पहिल्या अटेम्प्ट वयाच्या 22व्या वर्षी IPS आहे ना तो. आता त्याचं रॉकेट जे सुटलं ते आता सगळा आयुष्याचा ग्राफ असा त्याचा वर इथून म्हणजे 40 वर्ष सर्व्हिस आहे, म्हणजे 40 वर्ष देशाची सेवा करणार. हे पुन्हा हे एकमेव नाही बरं का हे क्षेत्र. MPSC चा आत्ताच 2 महिन्यापूर्वी रिझल्ट लागला. MPSC चा रिझल्ट एकूण 623 जागांसाठी रिझल्ट लागला. 623 मधले 320 लोक चाणक्य मंडळ होते. 320 एकट्या. आता पुन्हा मी इथे येऊन तुमचं काय सांगायला हे नाही. मुद्दा हा सांगतोय की ही लोक स्वतःला ओळखून ऍक्च्युली आली होती. सदाशिव पेठेत या एकदा. सदाशिव पेठेत यायचं म्हणजे सदाशिव पेठ म्हणजे सगळे MPSC UPSC करणाऱ्या लोकांचा क्राऊड. सगळं सदाशिव पेठेतून डोळे बंद करून तुम्ही दगड मारायचा, ज्याला लागेल तो UPSC करणारा असतो किंवा MPSC करणारा. एवढी लोक आहेत तिकडे MPSC UPSC करणारे. पण याच्यातली पास किती होणार आहे? त्याच्या आधीचा प्रश्न आहे की याच्यातली स्वतःला ओळखून आलेली किती? ज्याला दगड लागला तो खरं स्वतःला ओळखून आलेला होता का? आणि खरंच सांगतोय, तुम्ही जर म्हणाल की नाही जर सगळेच्या सगळे जर स्वतःला ओळखून आले तर सगळ्यांचं सिलेक्शन होणार आहे? नाही होणार आहे ना सगळ्यांचं सिलेक्शन. मॅटर ऑफ फॅक्ट नाही होणार आहे, कारण तेवढा जागाच नाहीये. पण ती लोक आयुष्यात जे करतील ते उत्तमच करतील. ही 1996 ला सरांनी स्थापन केली. आता जरा 28 वर्ष होत आली. प्रतीकने ऍक्च्युली संपर्क साधून ज्या दिवशी प्रतीक आणि टीम येणार होती भेटायला तिकडे चाणक्यला, त्या दिवशी समर्थ आणि ह्या लोकांचा अभिनंदनाचा कार्यक्रम होता त्या दिवशी. म्हणून सांगितलं की आज येऊ नका तिकडे, तुमची टीम सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट क्लबची टीम चाणक्यला भेट द्यायला येणार होती. 1996 ला जेव्हा चाणक्य मंडळ स्थापन झालं, किरण बेदींच्या हस्ते उद्घाटन झालं चाणक्य मंडळाचं. आणि 2014 ला वारजे एरियामध्ये नवीन 8 मजली बिल्डिंग उभी केली. तिचं उद्घाटन 31 डिसेंबर 2014 दलाई लामांच्या हस्ते झालं. मी तुम्हाला सांगतोय हे की प्रत्येक व्यक्तीच्या मनात काहीतरी महत्वाकांक्षा पाहिजे. ज्या व्यक्तीला महत्वाकांक्षा नाहीये तो व्यक्ती आयुष्यात काहीतरी करू शकेल अशी उदाहरणं खूप कमी आहेत. कसली तरी महत्वाकांक्षा पाहिजे. काय महत्वाकांक्षा? काही नाही, कॅबिनेट मिनिस्टरच व्हायचं. नुसतं नाही, नुसतं खासदार बिलदार होऊन बसणार नाही. 543 लोक यावर्षी खासदार होणार. 543 272 हे सरकारमध्ये असणार ऑफकोर्स. 272 किंवा त्याच्यापेक्षा जरा जास्त. त्या 272 मधले साधारण राज्यघटनेने घालून दिलेला आकडा आहे नॉट मोर दॅन 15% ऑफ द 543. 15% ऑफ 543 म्हणजे ऑलमोस्ट 80-81 येईल बरं. एवढ्यापेक्षा जास्त लोक मंत्री होऊ शकत नाही. म्हणजे सरकारमध्येच जर लोक 272-300 असतील तर ते 300तले किती 80 होणार. कोण आहेत 80? 300 ते 80 म्हणजे काय तिथे टॉस होणार आहे का? चिट्ट्या टाकणार आहेत का? तर चांगली तोंड बघून घेणार आहेत का? नाही आहे. तुझं कसं बरं मग ते मिळवणं आपलं कसं बरं. आणि ते मिळवल्यावर मग आपल्याला मग कॅबिनेट मिनिस्टर 2-4 नावं माहीत असतात. मग तुम्हाला जर आता खरं तर मी प्रश्न विचारला की भारताचे शिक्षण मंत्री कोण, उत्तर देईल त्याला बक्षीसच देईल बरं का मी. भारताची एवढी शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे. शिक्षण मंत्री कोण? सगळ्यांना व्हायचं असतं होम मिनिस्टर, सगळ्यांना व्हायचं असतं डिफेन्स मिनिस्टर, सगळ्यांनाच व्हायचं फायनान्स मिनिस्टर, सगळ्यांनाच व्हायचंय काय रेल्वे आणि रेल्वे मंत्री, सगळ्यांनाच व्हायचंय वाहतूक मंत्री. मुद्दा आहे की त्या कॅबिनेट मध्ये पण आणखीन एक प्रकार होतो, किचन कॅबिनेट नाव म्हणतात त्याला, कोर ऑफ द कोर. कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे कुठे शब्द वापरलेले नाही आहेत, पण कोर ऑफ कोर. आता मोदीजींच्या कोर ऑफ कोर मध्ये कोण आहे? मोदीजींच्या कोर ऑफ कोर मध्ये एकच माणूस आहे, अमित शहा. ऑलमोस्ट अख्खा देश दोघंच मिळून चालवतात ना. मग दोघंच मिळून चालवतात म्हणजे ते काही घटनात्मक पद आहे ना सगळं. त्यांनी मिळवलं, ते लोकांपुढे गेले, ते हात जोडून मतं मागितले, लोकांनी मतं दिली म्हणून त्यांना संधी मिळाली ना.
उद्या जर त्यांच्यापेक्षा चांगलं कोणी इफेक्टिव्हली जर लोकांपुढे अजेंडा मांडला आणि सांगितलं की ही मी तुम्हाला कामं करून दाखवतो, लोक त्यांना संधी देणार। आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार। मी फार तुमचा वेळ देणार नाही, अर्धा मिनिटात पुढे फक्त बोलून थांबतो, मग तुमचे काही प्रश्न असतील तर पुन्हा आणखी तुम्हाला प्रश्न पडलेला असू शकेल की जर आम्हाला पण जर करायचं असेल तर आत्तापासून जर काय करू, आत्तापासून आम्ही करणं, कारण आता आम्हाला ग्रॅज्युएट व्हायला आणखी 1, 2 किंवा 3 वर्ष, पहिलं वर्ष असेल तर कमीत कमी नसले पाहिजे तर काही जास्तीत जास्त 3 असं अप्रोच पाहिजे तुमचा, जास्तीत जास्त तुम्हाला 3 वर्ष इथून पुढे किंवा काही लोकांना 2 वर्ष। तर पास झाल्यानंतर जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर आत्तापासून काय करूचं उत्तर आहे की यू शुड बी अवेअर अबाउट व्हॉट एव्हर हॅपनिंग अराउंड यू। तुमच्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात, ज्या नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आहेत, म्हणजे आता देशामध्ये निवडणुका सुरू आहेत, त्या निवडणुका पूर्णपणे त्या निवडणुकीचं कव्हरेज तुम्हाला माहिती पाहिजे, नेमका प्रकार काय असतो, लोकशाही शासन पद्धती इथपासून सुरुवात झाली पाहिजे की तिचा उगम कुठं झाला, म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय, बेसिक छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे याच्यातूनच आपलं व्यक्तिमत्व हे विकसित व्हायला मदत होत असते की स्वतःसोबत कायम एक लक्षात वापरू, छोटी एक डायरी ठेवायची, डायरी जरी म्हणजे अगदी पेन डायरी नाही ठेवली तरी मोबाईलमध्ये तुमच्या नोट्स नावाचा प्रकार असतो ना, तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळू शकेल, तर नोट्स पडलेला प्रत्येक प्रश्न तिथे लिहून ठेवायचा। आपल्याला एवढे इंटेलिजंट आणि चांगले प्रश्न पडत असतात ना, करून आपल्याला उत्तर मिळालं नाही ना, आपण लगेच विसरून जातो त्या प्रश्न, त्या काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता माहित नसेल, कधी काही मिळालं तर त्याच्यातून नवीन काहीतरी निर्माण होऊ शकतं, अशा पद्धतीचे प्रश्न असतात। मिळालेल्या छोट्यातला छोटा वाटायला प्रश्न नॉनसेन्स वाटू शकतो बरं, वाटू देत, पण तो प्रश्न लिहून ठेवायचा, उत्तर शोधायचं। आपल्याला आता इंटरनेट तर ऑलमोस्ट सगळे जणांना अवेलेबल आहे, तर त्या प्रश्नांची उत्तर लोकशाही म्हणजे काय, ते मोदीजींना जरा आता परवा दिवशी मोदीजींनी जे भाषण केलं त्या भाषणावर जरा विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला, विरोधी पक्षाचे कामच असतात, इलेक्शन कमिशनकडे आक्षेप घेतला। इलेक्शन कमिशन म्हणजे काय, हा कुठून येतो प्रकार, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, सगळ्या गोष्टींचा जरा तिकडे इंटरनॅशनली पण तुम्हाला किमान हे माहितच असेल की तिकडे इस्रायल पॅलेस्टाईन अजून काहीतरी थांबायची लक्षणं नाही येते युद्ध, इस्रायल पॅलेस्टाईन कशामुळे चालू आहेत, स्टेक होल्डर्स कोण कोण आहेत, युद्ध अजून का बरं चालू आहे, तिकडे इराणवर इस्रायलने इस्रायलवर का बरं हमला केला, परत नेमकं युद्ध का होत आहे, ज्यू कम्युनिटी आणि त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांची उत्पत्ती कुठे आहे, जसं जसं खोलात जायला सुरुवात कराल अशा एका मुद्द्यावर तुम्ही अख्खी PhD करू शकाल बरं का, एवढे महत्वाचे मुद्दे असतात। भारतातली आत्ताची आर्थिक परिस्थिती, इकॉनॉमी ती सुधारण्यासाठी किंवा आणखीन चांगली होण्यासाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, सरकारने काय करणं अपेक्षित आहे, लोकांच्या म्हणून काय ऍस्पिरेशन्स आहेत, किंवा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचे काय, तुमच्या घरी बहुतांश आता सगळ्यांच्या घरी एकदा तरी उमेदवार येऊन जाणार बरं का, की आमच्यावर मारा शिक्का म्हणून, किंवा आल्यावर आम्ही काय प्रश्न विचारणार, त्याला किती देतोच म्हणणार का, प्रश्न पाहिजे की पुढची 5 वर्ष किती वेळा तोंड दाखवणार सांभाळून, का असाच मागच्या वेळेस सारखा 5 वर्ष आलाच निवडणुकीला आणि डायरेक्ट आता पुन्हा 5 वर्षांनी मतच मागायला आला, तू आमच्यासाठी पुढची 5 वर्षात काय काय करून दाखवणार, जरा मला यादी दाखवली, तोंडी बोलायचंच नाही, ते भाषण तिकडे सगळे कर, घरी आलास ना आता जरा पेन पेपर घेऊन येतात आणि दाखव की 1, 2, 3, 4, 5 असे मुद्दे टाक 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 टाक, ते 10 मुद्द्यांनी पुढच्या 5 वर्षात करून दाखवणार। बघा तुम्ही विचारून कोणाला ततपप होईल बरं का, काय होईल कळून जातील लोक घरातून, असे प्रश्न आपण उलटे कधी प्रश्न विचारलेच नाही। काय करणार पुढचे, आमच्याकडे ना शाळा आहे, ना आमच्याकडे रस्ते आहेत, अजूनही आमच्याकडे परिस्थिती एवढी आहे की ना आम्हाला 20 आली कनेक्शन आलं, फक्त घरात वीज आली ना, बरं तरी आली तरी ती पूर्ण वेळ 24 तास आहे का, लोड शेडिंगच्या नावाखाली 15-15 तास घरात लाईट नसतं, वर्क फ्रॉम होम करायचं कसं। पॉइंट इज की जर नागरिक अवेअर झाले त्याच्यासाठी मग शिक्षण पद्धती सरकारवर अवलंबून राहू नका, आपल्याला आपलं लागणारं शिक्षण हे आपण स्वतः द्यायचं। आई वडील आणि त्या आता बुजुर्ग लोकांचा विषय सोडा, पण किमान तुम्ही तरी करू शकता नाही की काय कर माझ्या गावासाठी किंवा माझ्या मतदारसंघासाठी किमान मूलभूत गरजा काय काय आहेत तिथे, काय जर लाईट आली, आता जर रस्ते पण आले, सगळं झालं, पुढची स्टेप आणखीन काय, आणखीन काय, हे प्रश्न इथून सुरुवात करू, ह्या छोट्यातली छोटी गोष्ट आहे, त्याच्यासाठी आधी आपला अभ्यास पाहिजे बरं का, बिना अभ्यासात त्या व्यक्तीला जर तू प्रश्न विचारला गेलास ना, तो एवढा शातीर आहे, तो 20 लोकांना तो मॅन्युप्युलेट करतो दर 5 वर्षांनी, तू एकटा आहेस त्याच्यापुढे। आपला जर खणखणीत अभ्यास असेल तर मग आपण त्यांना उलटे प्रश्न विचारू शकतो।
नेव्हर लूज द निगोशिएशन्स विथ द गव्हर्नमेंट. स्टेक होल्डर्स ही लोक आहेत, लोकांसाठी सरकार आहे, सरकारसाठी लोक नाही आहेत. आपल्याकडची शिक्षण पद्धती आणि आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी अशा काही पद्धतीने आपल्याला उभ्या केल्या गेल्या की आपल्याला आपणच नोकरच वाटतो बरं का सरकार पुढे. एखाद्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जायचं अशी खाली माना घालून, कलेक्टर सोडून ते तलाट्या पुढे जायला सुद्धा खाली माना घातल्या जातात लोकांचा. का आत्मविश्वास नाही आहे, अभ्यास नाही. मला माहिती आहे का कलेक्टरची काय कामं असतात, जबाबदाऱ्या काय असतात. जर नीट मला जर त्याची कामं त्याच्या जबाबदाऱ्या माहीत असतील तर खटकावून मी त्याच्याकडून ती सगळी कामं करून घेईल. कारण माझ्या खिशातला जेव्हा टॅक्स सरकारला जातो तेव्हा त्या व्यक्तीला पगार मिळतो. कुठून देतं सरकार त्यांना पगार? जोवर अगेन मी रिइटरेट करतोय की हे जोवर आपला स्वतःचा अभ्यास नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा बघ ना, जर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये जर नीट काम करत नाही तुम्हाला दंडवायला बसलेलीच येतात लोक पुढचे. कुठल्याही क्षेत्रात भारताच्या इंटरनॅशनल 4 टीम तयार होऊ शकते एवढी लोक बसलेली आहेत बरं का. 4 टीम तयार होऊ शकते, झाल्या पण मागे 2 टीम तयार झाल्या. इंटरनॅशनल 2 टीम जात होत्या खेळायला. म्हणजे तिकडे पण केवढी कॉम्पिटिशन आहे. टिकणारा तोच जो ओरिजिनल असणार आहे, टिकणारा तोच जो एक्सलंट असणार आहे आणि टिकणारा तोच जो स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह करून टाकणार. इंजिनिअरिंगच्या सगळ्या फील्डला ह्या गोष्टी लागू होतात. रोजच्या रोज किमान न्यूजपेपर वाचू शकतो, रोजच्या रोज किमान ज्या घडत्या गोष्टी त्यावर माझं मत मी तयार करू शकतो, किंवा तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी. आज माझ्या पुढे जे काम आहे ते काम मी नीट करीन. आयुष्याचा मोठा हाच ठेवायचा. आज काय समोर माझं, आजचं टार्गेट काय ते मी नीट करणार. आजचं टार्गेट काय की मॉक देणार आहे ना तर ते मी नीट देणार. पुढचं टार्गेट काय, PL नंतर एक्झाम आहेत ना तर ते मी नीट देणार. त्याच्या पुढचं टार्गेट काय की जरा पुढच्या वर्षीच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये 75-80% मिळून टाकेल, गोल्ड मेडल मिळून टाकेल. टार्गेट ठेवत जात होता. महत्वाची याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय आवडत आहे, काय आवडत नाही हे तुम्हाला कधीच प्रश्नच पडणार नाही बरं का. कधीच मला हे आवडत नाही असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. बॅडमिंटन हा प्रकार जनरली भारतीय लोकांना आवडत नाही बरं का. आवडत नाही म्हणण्यापेक्षा लोक म्हणत नाहीत मला हे आवडत नाही, पण ते लोक दुर्लक्ष करून टाकतात त्याच्याकडे. इट डझंट मीन त्यांना ते आवडत नाही. आपण कधीच म्हणत नाही मला हे आवडत नाही, पण आपण आवर्जून सांगतो की मला हे आवडत आहे. जेव्हा लक्षात येईल की मला हे करायला आवडतंय त्या गोष्टीचं मग मागे लागायचा, अभ्यास करायचा, महत्त्वाकांक्षी राहायचं. प्रतीकने आणि ह्या लोकांनी आम्हाला खरं तर तिकडे बोलवलं आणि काही जे तुमच्याशी डायलॉग करता आला. अगेन काय थँक्यू वगैरे प्रतीकला म्हणणार नाही, पण असतील पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये 4:37 झाले, 5 पर्यंत खरंच थांबावं लागेल. पुढचे 10 मिनिटं आपण प्रश्न उत्तर असतील तर, म्हणजे असं काही विचारावं लागतात असं नाही, पण काही असतील तर तुमचे काही हात वर करून नाव सांगा आणि असा खणखणीत आवाजात विचारा. काहीही असू शकतो बरं का प्रश्न. इंजिनिअरिंग करावं वाटत नाही काय करू, कॉलेजमध्ये शिकवत नाही काय करू, गेले सर काय करू, काहीही प्रश्न असू शकतात. ते नसतील तर मग थांबू. माझं आयबीचं सिलेक्शन हे 2018चं. आता आयबी सिलेक्ट होतो हे काही मी लहानपणी वगैरे काही ठरवलं नव्हतं बरं का. आता काही कोणाचंच करतं की मी मोठं झाल्यावर आयबीत जाईल. मला जे करायचं होतं, मी शिक्षणानं इंजिनिअरिंग नंतर 1 वर्षभर IT मध्ये काम केलं. ITत काम केलं म्हणतो बरं का. मी इंजिनिअरिंग नंतर 1 वर्ष ITत काम केलं आणि मग नंतर आय वॉज ऍक्च्युअली प्रिपेअरिंग फॉर द ऑफिसर इन आर्म फोर्सेस. CDS मधून त्या एक्झाम होतात, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. पुन्हा नुसतं तुम्ही गुगलवर CDS जरी टाकला ना सगळं येतं बरं का तुम्हाला, छोट्यातले छोटे इन्फॉर्मेशन. आता युट्यूबवर गुगलपेक्षा जास्त लोक आता युट्यूब वापरायला लागले बरं का. सर्च इंजिन म्हणून युट्यूब जास्त आलं बरं का. नुसतं CDS जरी टाकलं की ऑल अबाउट द CDS, गिव्ह मी द इन्फॉर्मेशन अबाउट द CDS, सगळं छोटे छोटे गोष्टी. असंच त्या CDS मधून मग सिलेक्शनचे टप्पे असतात त्याचे वेगवेगळे. UPSC परीक्षा घेत असते, त्याचे रिटन एक्झामिनेशन आणि तो 5 दिवस इंटरव्ह्यू असतो. खरं 6 दिवस, 5 दिवस इंटरव्ह्यू असे मी बरेच दिले खरं तर, पण दुर्दैवाने इंटरव्ह्यू नंतर सिलेक्शन माझं होऊ शकलं नाही. अगेन द लॉस ऑफ देअर्स. आणि 2018ला मी जी आयबीची होम अफेअर्स वेगळी परीक्षा घेत आहे. आयबीची एक्झाम त्याची पण पूर्ण 3 टप्पे आहेत त्याचे, प्रिलिम्स, मेन्स आणि मग इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू तिकडे आयबीचं हेडक्वार्टर आहे तिकडे BKCला मुंबईला, तिथे इंटरव्ह्यू होतो. आणि इंटरव्ह्यू नंतर मग सिलेक्शन. मी जाणीवपूर्वक ठरवलं सिलेक्शन झाल्यानंतर की आपल्याला काही जॉईन करायचं नाही आहे, कारण आपला तिकडं मला माहित होतं की मला काय आवडतंय.
तोपर्यंत मी शिकवायला सुरुवात केली होती बघा. 2018ला जेव्हा सिलेक्शन झालं तर तेही काही वाईट नाही, वाईट आहे म्हणून सोडून दिलेलं नाहीये, पण मला कळत होतं की मला काय आवडत होतं, मला शिकवायला आवडत होतं. म्हणून मी पूर्ण वेळ की आता आयुष्यभर चाणक्य मंडळ परिवारमध्ये मी 2 विषय शिकवतो, पॉलिटी अँड इकॉनॉमी. मी 2021 साली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर पुस्तक लिहिलंय. मला आवड होती म्हणून मला त्याच्यामध्ये काहीतरी करावं वाटलं, म्हणून मी तिकडे काहीतरी गेलो नाही. असं काही नाही की ते काहीतरी वाईट आहे म्हणून. साधारण 3-4 वर्षांनी रिक्रुटमेंट होते याची. आणखी कोणी असेल त्याला क्वेश्चन असेल प्लीज हँडरेज करा. तर मी हर्षल चिपाडे, फर्स्ट इयर EMTC. तुम्ही CDSC ची एक्झाम दिली त्यावेळेस SSB साठी तुम्ही प्रिपरेशन कसं केलं? नाव काय म्हणलं? हर्षल चिपाडे. हर्षलने प्रश्न विचारला की ते CDS मधला जो इंटरव्ह्यूचा टप्पा असतो त्याला SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड असं म्हणतात. 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. आता इंटरव्ह्यू म्हणजे तो 1 to 1 असा इंटरव्ह्यूचा आपल्याकडे शेड्यूल जे असतात, आपल्याकडचा जो पॅटर्न असतो की 1 to 1 पॅनल बसलाय आणि इंटरव्ह्यू घेतात, असं नाही बरं का. ते सायकोलॉजिकल टेस्ट असतात, ग्राउंड टास्क ऑफिसर तुम्हाला चेक करत असतो आणि पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे त्या बोर्डाचा जो अध्यक्ष असतो सिलेक्शन बोर्डाचा, तो तुमच्याशी तुमचा इंटरव्ह्यू घेत असतो. अशी 5 दिवस चालणारी प्रक्रिया आहे. अख्खा 1.5 दिवस सायकोलॉजिस्ट तुम्हाला वेगवेगळ्या त्यांच्या टेस्ट त्यांनी तयार केलेल्या. आता याच्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं असतं? ऍक्च्युली इंटरव्ह्यू ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. म्हणजे आता वयाची 19-20-21 वर्ष तुम्ही काय आहात ते त्यांना तिथे तपासायचं असतं. तुमचा ऍटिट्यूड, अप्रोच एखाद्या गोष्टीकडे बघायचा काय आहे. मी तुम्हाला छोटं उदाहरण देतो की इंटरव्ह्यू मध्ये आता इंटरव्ह्यूचा असा सिलेबस असा काही प्रकार नसतो बरं. 2012 किंवा 13ची गोष्ट आहे बरं का. RR रावत तेव्हा जिवंत होते. RR पाटलांनी तेव्हा महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदीची घोषणा केली. महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंद व्हायला पाहिजे झालं. आणि गाजला मुद्दा तो बरं का की सगळे बिअर बारवाले आणि डान्स बारवाले लोकांनी त्यांच्या संघटना होत्या, आंदोलन करायला सुरुवात केली. रोडवेड जाम केले त्यांनी की म्हणजे नुकसान होतं म्हणजे आमचं, आणि कशामुळे बंद करायचे डान्स बार. सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की डान्स बारवरची बंदी उठवायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे पर्सनल इंटरेस्ट आपल्याला माहित नाही बरं तेव्हाचे काय होते, त्यांनी कशामुळे डान्स बारची बंदी उठवली झालं. हा झाला एक करंट इव्हेंट मधला मुद्दा. त्या वर्षीच्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारायला किंवा UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये आता आपण काय विचार केला की डान्स बार महाराष्ट्र शासनाने घोषणा केली आणि तिकडे सुप्रीम कोर्टाने ह्या घोषणेच्या विरोधात सांगितलं की नाही डान्स बारवरची बंदी उठवली. तो म्हणाला तर व्यक्ती म्हणून प्रश्न विचारला, व्यक्तिमत्व विकासाची परीक्षा काय बघा मी. डान्स बारची घोषणा, डान्स बार बंद केल्याची घोषणा योग्य की अयोग्य, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे अयोग्य. तुम्हाला काय वाटतं? डान्स बार बंद केले पाहिजे तर चालू केले पाहिजे? आता हो म्हणावं बंद केले पाहिजे तर सुप्रीम कोर्टाचा अवमान, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. नाही म्हणावं सरकारचा, ज्या सरकारमध्ये जायचं त्याच्याच विरोधात बोलायला तिथं बसतो. जर सांगितलं की हो नाही तरी डान्स बार बंदच केले पाहिजे, डान्स बार बंद केले पाहिजे, हा जेव्हा तुम्ही वाक्य उच्चारताल तेव्हा त्या पॅनल तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे की मग त्या डान्स बार मध्ये काम करणाऱ्या आता पुन्हा दुर्दैव हो की त्या आपल्याच आया बहिणी आहेत सगळ्या तिथे काम करणाऱ्या, स्वेच्छेने कोणी जाणार नाहीये तिकडे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तिचं जर काम बंद झालं तर तिच्या त्या कमाईवर अख्खं तिचं कुटुंब चाललंय, टाकापासून मरतील लोक. उपाशी मरण्यापेक्षा काम केलेलं कुठेही असे ना काम केलेलं बरं. पुढचा प्रश्न आहे, डान्स बार जर बंद झाले तर तिच्या घरातली लोक तिच्या सहित सगळे टाका घासून मरतील. मग नाही मग सर चालू ठेवायला पाहिजे. मग उलट्या जर तुम्ही उत्तर दिलं की नाही सर मला वाटतं की डान्स सुप्रीम कोर्टाने सांगितलं तो निर्णय बरोबर आहे आणि डान्स बार चालू ठेवले पाहिजे की कोणा इंटरव्ह्यू आगोपण करणार बसलेले बरं ते लोक, काही कामं नसतात त्यांना, हॅरस करायचं असं पोरांना पुढं ते उलटा प्रश्न विचारणार. मग की जर मग डान्स बार जर चालू ठेवायचे असतील तर उद्या जरा मी रिटायर होणार आहे, रिटायर झाल्यावर मी डान्स बार ओपन करतो, तुझं सिलेक्शन पण करतो, तुला IPS करतो, IPS झाल्यावर तू उद्घाटनाला येतोस का डान्स बारला? हो म्हणायचं नाही. प्रेझन्स ऑफ माइंड आहे का ते, आता याचा काही सिलेबसच नाही. ऍप्लिकेशन ऑफ माइंड इज सर डान्स बार हे अनैतिकच आहे, डान्स बार बंदच झाले पाहिजेत. फक्त ते बंद करताना सरकारनं, मायबाप सरकार म्हणून कल्याणकारी राज्य व्यवस्थेची भूमिका बजावताना त्यांनी
ज्या लोकांचा त्या दानभारमधून रोजगार जाणार आहे त्यांच्या रोजगाराची सोय सरकारने केली पाहिजे आणि मग दानभार बंद केली पाहिजे. सरकारनं अशा काहीतरी योजना आणल्या पाहिजेत. काय बेरोजगार भत्ता द्यायचा तर तुमची नरेगासारखी योजना आण, किंवा जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आधी सुविधा ओपन कर आणि मग दानभार बंद कर. दिस इज ऍप्लिकेशन. आपल्याला कुठे वाचायला मिळणारच नाही आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये माझ्या पुढे समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी माझा अप्रोच काय असणार. 16 OLQs तुम्ही वाचले असतील, ऑफिसर लाईक क्वालिटीज. ते जे पॅनल 5 दिवस SSB मध्ये तुम्हाला असेस करणार आहे त्या OLQs बघणार आहे बरं का तुमच्याकडे, की या 16 OLQs ऑफिसर लाईक क्वालिटीज. आता ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे काय? इन्शर्ट करून आला म्हणजे ऑफिसर झाला का? नाही, चांगली क्लीन शो केलेली पाहिजे रोजच्या रोज, चष्मा तर पाहिजेच पाहिजे, आणि मग काय शूज घातलेले पाहिजेत, मग ऑफिस. हे नाहीये बरं का, हे मटेरियलिस्टिक आहे. हे सगळ्यात शेवटचं आहे बरं का, दिसणं हे सगळ्यात शेवटचं आहे. ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे यू शुड थिंक अँड युअर अप्रोच अँड ॲटिट्यूड शुड बी लाईक अन ऑफिसर. ऑफिसरनी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याने घेतलेल्या निर्णयाने प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला पाहिजे. इज प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग. निर्णय घेतला पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. निर्णय पण घेतला पाहिजे आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला पाहिजे. इज ऑफिसर लाईक क्वालिटी. त्या ऑफिसर लाईक क्वालिटीज मध्ये तुम्ही त्या गोष्टीला अप्रोच कसं होत आहे. समोर आलेली प्रत्येक गोष्ट की माझ्या हातात नाही, उद्या माझ्या वाट्याला काय येणार आहे. अचानक युनिव्हर्सिटीने सांगितलं की उद्या परीक्षा आहे, तुम्ही काय रडत बसणार का पुढच्या वर्षी परीक्षा देणार? काय करायचं उद्या परीक्षा आहे ना. माझ्या हातात काय, आता 24 तास आहेत ना माझ्या हातात. 24 तासाचा अटमोस्ट मॅक्सिमम उपयोग मी किती करणार आहे हे आपल्या हातात. ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टींकडे आपण कधी जायचंच नसतं. माझ्या नियंत्रणात असलेल्या सगळ्या गोष्टी मात्र मी 100% माझ्या ऑफ माय बेस्ट. एक वाक्य सांगून फक्त आपण थांबूया आता, काही नसतील कोणाचे प्रश्न तर. डू युअर बेस्ट ऑलवेज. आता हे काय माहिती आपण, डू युअर बेस्ट, ऑल द बेस्ट, डू युअर बेस्ट. तरी एक पेपर राहतोच का बरं? त्या डू युअर बेस्टच्या पुढे पण आहे की आज मी माझं बेस्ट दिलं तर उद्या काय पण माझ्या पुढे. उद्या तुमच्या पुढे आहे नाऊ. उद्या टुमॉरो इम्प्रूव्ह अपॉन युअर प्रिव्हियस बेस्ट. माय प्रिव्हियस बेस्ट वॉज 50 बॉलमध्ये 150. नाऊ इम्प्रूव्ह अपॉन युअर प्रिव्हियस बेस्ट. आता 50 बॉलमध्ये 160 इज युअर प्रिव्हियस बेस्ट. आता पुढचं प्रिव्हियस बेस्ट आता 50 बॉलमध्ये 170. डू युअर बेस्ट, इम्प्रूव्ह अपॉन युअर, ऑलवेज इम्प्रूव्ह अपॉन युअर प्रिव्हियस बेस्ट. त्याच्यासाठी साधं सूत्र आहे, किमान रोज 10 पानं वाचा करू. अशाची पण वाचा 10 पानं वाचायचं टार्गेट ठेवायचं. रोज वाचनाची सवय लावा. ज्याचं वाचन भरपूर आहे तो व्यक्ती आयुष्यात समाधानकारक आणि आयुष्यात एक डिसेंट लाईफ जगू शकेल. एवढं तर तो कमवूच शकेल बरं का. कुठं फक्त तो तुमच्या निवडीचा प्रश्न आहे. नसतील प्रश्न तर थांबूया आपण. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतकं छान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर मी यश दादाला आभार प्रदर्शनासाठी बोलू इच्छिते. नमस्कार, मी यश सामके, बी मेकॅनिकलचा विद्यार्थी. सर्वप्रथम मी सीसॅक क्लबला धन्यवाद देतो की त्यांनी मला आभार मानण्याची संधी दिली. आजचे चीफ गेस्ट डॉक्टर अभिजित शिंदे सर, की तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सोबतच त्यांचे सहकारी मित्र ते सुद्धा आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच कॅटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी आमचा हा इव्हेंट स्पॉन्सर केला, त्यांचेही मी आभार मानतो. सोबतच सीसॅकचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांनी उत्तम प्रकारे कोऑर्डिनेशन्स केलं आणि हा इव्हेंट घडून आणला, त्यांचे आभार. सोबतच तुम्ही इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुमचे आभार मानतोस. आणि आज आपला हा सीसॅक वीकचा शेवटचा दिवस, गेस्ट लेक्चर होतं आज. सगळ्यांना ट्रॉफीज वगैरे मिळाल्या असतील, जे विनर्स असतील त्यांचे अभिनंदन. आणि आजचा आपला हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. पुढच्या वेळेसाठी एक सूचना आहे फक्त, प्रेमानं त्याची पुढच्या वेळेस गुलाब देताना काटे काढा बरं का. गुलाबाचा काढा टोचला हे चालू थांबूया.
जाताना